मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही याच्याशी मी बिलकुल सहमत होणार नाही, पण तो व्यवसाय करायच्या निर्णयाप्रत यायला भरपूर वेळ घालवतो. वी आर अपोलॉजेटिक अबाउट सो मेनी थिंग्स फॉर ॲब्सोल्युटली नो रिझन. एक म्हणजे स्वतःचे पैसे मागणं, एक म्हणजे स्वतःची व्हॅल्युएशन करणं. पर्सनली मला वाटतं की मराठी माणूस हा बाय डिफॉल्ट रिस्क टेकर आहे माझ्या मते. मला समजूच शकत नाही की जेव्हा कोणीतरी मला असं येऊन सांगतो ना, माझं काय माहितीये, मी ना पैशासाठी धंदा करत, मग कशासाठी करतो. तर आता हे तर कळलं की काय मी व्यवसाय करायचा ठरवलाय, मला या गोष्टीचं पॅशन वाटतं, ही आवडते मला गोष्ट. त्यातनं मी प्रॉडक्ट शोधलंय, मी मार्केट फिट चेक केलाय, मार्केट गॅप त्याच्या आधी चेक केली, प्रॉडक्ट तयार झालंय. आता माझ्यामध्ये काय क्वालिटी हव्यात जे मला बिझनेसमॅन बनवेल. मराठी माणसाला पैसे परत फेडण्याची जेव्हा मानसिकता बनेल तेव्हा त्यांनी बिझनेस चालू करावा. जेप्टो कोल्हापुरात आलंय, ब्लिंकिट अमरावतीमध्ये आलंय आणि त्याच वेळेला AI पण येत आहे, तेव्हा जे एस्टॅब्लिश बिझनेस आहेत त्यांनी काय विचार केला पाहिजे. आधी चालून जात होतो, लोकांकडे कमी माहिती होती. आता सर्वोत्तम आणि सर्व दरिद्री दोन्ही तुम्हाला एकाच प्लॅटरवर दिसतंय. जी मराठी म्हण आहे, अंतरून बघून पाय पसरावे. आमचं अंतरून नाहीच आहे विमान एवढं. ते काही पैसे लावलेले असतात, ते बऱ्याचदा सोशल मीडिया मार्केटिंगसाठी लागलेलं असतं, पण त्यात डिझाईनचा काही विचार नसतो, लोक काय पद्धतीनं ते घेतील याचा विचार नसतो. वडापावची गाडी टाकायला लाज वाटली नाही पाहिजे, विच इज व्हेरी गुड. पण आता ते अगदीच म्हणजे रिव्हिजन ऑफ द विजन इज ऑल्सो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, कारण का 2 वर्षांनी थोडंसं रिलेव्हंट असणार आहे. अयशस्वी होण्याच्या शक्यता या धंद्यामध्ये नोकरीच्या तुलनेत कमी आहे. ब्रँड आहे ना, हा विश्वास आहे आणि जाहिरात ही आठवण आहे. बस वा. ग्रामीण भागातील मुलांकडे काय ऍडव्हान्टेज आहे. त्यांच्यासारखं हार्डवर्किंग कोणीच नाही. आणि नुसतं हार्डवर्किंग नाही की हार्डवर्किंग विदाउट एनी रेकग्निशन. व्हॉट इज बिझनेस? बिझनेस इज प्रॉफिट. तुमचं सगळं खर्च वजा जाऊन जे उरतं आणि त्याचं पर्सेंटेज तुमचं किती जास्त आहे. ब्रँड इज व्हॉट पीपल से अबाउट यू व्हेन यू आर नॉट इन द रूम. एखादा व्यवसाय जर का 100 वर्ष चालायचा असेल आणि त्यांनी ब्रँडच केला नसेल तर ते शक्यच नाही. जशी महाराजांनी पहिली टीम बसवली, ते कायम म्हणायचे स्वराज्य हे माझ्या टीममुळे आहे, माझ्यामुळे. बराच वेळा पैसे कमवा, पडा खाली उठा, हेच सगळं महाराजांकडनं बघू शकतो ना. एकदा गड घेतला, 17 गड घेतले, परत दिले, परत 200 केले. हाच बिझनेस आहे, पण टीम महत्वाची आहे. व्यवसाय सुरू करताना आवडीतनं करावा की जिथे संधी दिसते तिथून करावा. की तुम्ही फार लकी असाल की तुमचा पॅशन आणि बिझनेस एकच असेल. तुम्ही जे काम करताय त्याला जर तुमची पॅशन अटॅच नसेल तर तुम्ही दर्जा देऊ शकत नाही, तुम्ही यशस्वी होऊ शकता नाही. पण माझं याला ऑब्जेक्शन आहे. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि मी शार्दुल कदम. अमुक तमुक आणि पुन्हा गाडगी आणि संस प्रस्तुत कळीचा मुद्दा या राऊंड टेबल पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण खरं तर आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळ्या चर्चा होत असतात, त्या ऐकत असतो आणि बऱ्याचदा आपल्याला काही मतच तयार करता येत नाही, कारण इतका गोंधळ असतो. आपण सोशल मीडियावरती वेगवेगळ्या गोष्टी बघतो आणि या सगळ्यातनं ना कळीचा मुद्दा काय आहे, नेमकं कशावर ही चर्चा चालली आहे, कशावर हे कॉन्व्हर्सेशन चाललंय हेच कळत नाही. आणि मग यातनं होतं असं की आपल्याला मग संवादच करावा असं वाटत नाही, संवादावरचा विश्वासच निघून जातो. तर खरं तर याच सगळ्यासाठी आपण एकाच प्लॅटफॉर्मवरती, एकाच माध्यमातनं वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेण्याचा आणि कळीचा मुद्दा काय आहे हे शोधण्याचा खरं तर या राऊंड टेबलमधनं प्रयत्न करतो आहोत. आणि खरं तर खूप आनंद वाटतो. याचा 4था पॉडकास्ट आहे. आपण आता जस्ट विश्वासाबद्दल बोललो, तर विश्वासाचंच दागिन्यांमधलं सगळ्यात अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे पुन्हा गाडगीळ आणि सन्स. म्हणजे गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि विश्वासार्हता याच्या जोरावरच त्यांनी जे काही नातं लोकांसोबत तयार केलं आहे ते तयार झालंय. कुठलाही कार्यक्रम असो, म्हणजे सण समारंभ असो, एखादा उत्सव असो, पार्टी असो किंवा अमुक तमुकचा पॉडकास्ट असो, सगळ्या खास क्षणांमध्ये ते आपल्या सोबत असतात आणि ते या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. याचा आनंद वाटतो. येस, मला इतकी मजा वाटते खरं तर. म्हणजे ज्या गोष्टी आपण रोजच्या वापरात आहे, म्हणजे पितांबरी सारखं प्रॉडक्ट जे आपल्या खरं तर घरात रोज वापरलं जातं,
पासून सणासुदीला आणि महत्वाच्या ओकेजन्सला सोबत असलेलं आद्यासारखी ज्वेलरी पासून ज्या गोष्टींची आपण स्वप्न बघतो, हेलिकॉप्टर्स आणि विमानं, अशा सगळ्या उद्योगांबद्दल खरं तर आजच्या या राऊंड टेबलमध्ये चर्चा होणार आहे. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा. मला सुरुवातच खरं तर इथपासून करायची आहे की आपण ते कायम ऐकतो ना की मराठी माणसाला धंदा जमत नाही, मराठी माणसाला उद्योग करता येत नाही आणि मग काहीतरी त्यांच्यातच कमी आहे. आणि आपण कायम उदाहरणं देतो की कसे गुजराती बघा, कसे मारवाडी बघा, त्यांच्या कम्युनिटीज आहेत आणि ते कसे उद्योग करतात. तर तुम्ही आता इतकी वर्ष व्यवसायासोबत संलग्न आहात, तुम्ही इतक्या ब्रँडसोबत काम करता, तर हे खरं तर हे फॉल्स नरेटिव्ह आहे की खरंच मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही? म्हणजे सगळ्यांकडनं एक थोडं उत्तर मिळालं तर आपण एक बेसिक ग्राउंड सेट होईल. नाही, हे आपण म्हणतो त्यातलं आहे अर्ध सत्य आहे, म्हणजे सत्य पण आहे आणि थोडं असत्य पण आहे असं वाटतं मला. कारण एक असं उद्योजकता ही सुरुवातीला कमीच होती. म्हणजे आपल्याला बँक, पोस्ट, रेल्वे त्याच्यामध्ये नोकरी करण्याचीच प्रवृत्ती जास्त होती. आणि ह्याचं कारण की पिढीजात आपल्याकडे श्रीमंती नव्हती किंवा स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये, किंवा मला असं वाटतं की संत वाङ्मयाचा किंवा अध्यात्माचा एक आपल्यावरती खूप मराठी लोकांवरती संस्कारांचा पगडा होता. त्यामुळे सुरुवातीला मला सुद्धा असं वाटायचं की आपण प्रॉफिट घेतोय म्हणजे काहीतरी आपण गुन्हा करतोय की काय. म्हणजे इथपासून असं मनात काही असे जे चुकीचे जे काही समजुती आहेत ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी माणूस तसा पुढे गेलेला नव्हता. पण आता ही जी नवीन पिढी आहे किंवा आपण त्या संस्कारांवरती मात करून आता नाही, आपल्याला धंदा करणं किंवा कायदेशीर मार्गाने तुम्ही प्रॉफिट मिळवणं हे काही चुकीचं नाही आहे आणि त्याचा विनियोग आपण कशा पद्धतीने करतोय. आता खूप मराठी लोक उद्योजक मी बघतोय की व्यवसायामध्ये येत आहेत. बरोबर. सागर सर, मला क्लिअरली वाटतं की मराठी लोक व्यवसाय करू शकतात 100%. इट्स जस्ट की त्यांना आता सपोर्ट मिळत नाही. आणि असे प्रोग्राम्स किंवा बरेचसे पॉडकास्ट आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांना सपोर्ट मिळेल, मेंटॉरशिप मिळत नाही. तरी बऱ्यापैकी पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे या जागी आहेत बिझनेसमॅन, पण अजून Tier 2, Tier 3 कोल्हापूर, सांगली इथे नाही आहेत, कारण त्यांना मेंटरशिप, त्यांना गायडन्स मिळत नाही. पण पर्सनली मला वाटतं की मराठी माणूस हा बाय डिफॉल्ट रिस्क टेकर आहे माझ्या मते, है ना. भले तो शेतकरी असू, कोणी असू, तो रिस्क टेकर आहेच आहे. इट जस्ट त्याला गायडन्स पाहिजे आणि बिझनेस कसा करायचा हे जर तो शिकला ना, आय थिंक करू शकतो. येस. मला वाटतं की आपण मराठी आहोत, गुजराती आहोत, मारवाडी आहोत, हा सगळा जो काही आहे प्रश्न तो बाजूला ठेवला पाहिजे. आणि मी आता माझं 37-37 वर्ष चालू आहे माझ्या व्यवसायातलं. आणि आता मला वाटतं जी पिढी येते, म्हणजे आई वडील जशा पद्धतीने मुलांना मोठं करतायत महाराष्ट्रात सुद्धा, तर मला वाटतं की जी काही स्वप्न असतील त्यांना खतपाणी घालून तुम्ही काय व्हायचं ते व्हा आणि करायचं ते करा, अशी पिढी आता येते आहे. आणि मला वाटतं आता आपण जास्तीत जास्त उद्योजक बघू. आणि मराठी माणसाला येत नाही व्यवसाय हे मला पण अजिबात बरोबर वाटत नाही, कारण आपल्याकडे अजून आत्तासुद्धा मराठी बिलियनेअर्स आहेत, पुण्यात आहेत खुद्द 3 आय थिंक. येस. तर आपण येत नाही ही काही गोष्ट योग्य नाही. पण सागरनी म्हणलं तसं की थोडं मेंटरशिप किंवा प्रोत्साहन देणं कमी होतं पूर्वीच्या पिढीमध्ये. आणि आपण बरं आपली नोकरी बरी 9 ते 5 बरं ही जी समजूत होती ती आता मला वाटतं गेलेली आहे आणि असं काही आता राहणार नाहीये पुढच्या काळात. मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही याच्याशी मी बिलकुल सहमत होणार नाही. पण तो व्यवसाय करायच्या निर्णयाप्रत यायला भरपूर वेळ घालवतो हे मात्र मला नक्की वाटतं. आता प्रभुदेसाई सरांनी ज्या संत वाङ्मयाचा उल्लेख केला, तर आपण एक नक्की आहे की आपल्याला जे शिकवलं जातं त्याचा आपण नेमका उलटा अर्थ काढतो. संत वाङ्मयामध्ये समजा वेचून या धन उत्तम व्यवहार आहे असं असेल, तर त्याच्यामध्ये त्यातलं उत्तम व्यवहार आपण ठेवला, पण वेचून या धनासाठीचे जे प्रयास आहेत ते आपण सोडून दिले. सो व्यवसाय मराठी माणसं उत्तम करू शकतात, तशी लिगसी आहे. अनेक जणांनी अनेक वर्ष ते करत आलेले आहेत. म्हणजे आपलं सांगायचं तर तुकाराम महाराजांचा सावकारीचा व्यवसाय होता. सो आपल्याकडे तेव्हापासून काही ना काही 12 बलुतेदारांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यवसाय केले जात होते. इंग्रजांनी आपल्याला कारकून केंद्रित मानसिकतेमध्ये 150-200 वर्ष ठेवलं, त्याचा गंभीर परिणाम झाला आणि आपल्याला असं वाटायला लागलं की सरकारी नोकरीमध्ये कुठं किंवा आपल्याकडे तो आवडीचा शब्द आहे सगळ्यांचा की कुठेतरी जाऊन चिकटणं. सो त्या नोकरीला चिकटणं हे स्थैर्य आहे. अशा भ्रमामध्ये, अशा भयामध्ये आपण अनेक वर्ष राहिलो. त्यामुळे आपलं मधले काही काळ हे कौशल्य आपण विसरून गेलो होतो.
आणि ते पुन्हा मिळवता येऊ शकतं. हम्म. एवढंच माझं त्याच्याबद्दल म्हणणं आहे. हो. मला सायली तुला तू याचं उत्तर दे. आणि मला आपण मानसिकतेबद्दल बोललो ना, तर मानसिकता घेऊन खरं तर पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की कारण हा ज्या पद्धतीचा राऊंड टेबल आपण आता करतोय, जी कुणी मराठी तरुण मंडळी आहेत, जी कुणी मराठी माणसं आहेत ज्यांना कधी ना कधी व्यवसायात पडायचंय किंवा ज्यांना आता जे व्यवसाय सुरू करतात, त्यांच्यासाठी खरं तर या पद्धतीचा राऊंड टेबल इतका मार्गदर्शक ठरणार आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे उद्योजक एका वेळी मिळणार आहेत. त्यामुळे आपण बोलताना सुद्धा हे लक्षात ठेवूयात की त्या लोकांसाठी हा राऊंड टेबल आहे, ज्या लोकांना खरंच व्यवसायात काहीतरी करायचंय, ज्यांना त्यांची मानसिकता बदलायची आहे, ज्यांना आता ते विचार करतायत हा निर्णय घेण्याचा, पण अजून तिथपर्यंत पोहोचले नाहीत. तर ते लक्षात ठेवून फक्त आपण हा संवाद पुढे नेऊयात. सायली. मला त्यांच्या सगळ्यांना जे वाटतं तेच वाटतं की असं मराठी माणसाला करता येत नाही, असं कम्युनिटी स्पेसिफिक ऍक्च्युली काही नाहीये. पण मला वाटतं की एक महत्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी एक मोठा प्रवास असतो मराठी माणसांसाठी, असं मला वाटतं की स्वतःच्या प्रॉडक्ट विषयी सतत बोलणे, ह्याची थोडीशी लाज मराठी माणसांना आहे. ते आपल्या अपब्रिंगिंग मध्ये की स्वतःविषयी जास्त बोलू नकोस, कशाला बाहेर जाऊन हे बोलायला कशाला पाहिजे, सांगायला कशाला पाहिजे, आपल्या कामातून कळेल, हे आपल्याला इतकं सांगितलं जातं. पण तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काही प्रोडक्ट्स लक्षात राहतात कारण आपण त्याची जाहिरात बघितलेली असते. आता आपण आल्या सरांना जसं म्हणालो की, तर मला वाटतं की तो एक मराठी माणसांचा नक्की हा मुद्दा आहे की पटकन मी 10 लोकांच्या ग्रुपमध्ये गेले तर पटकन स्वतःबद्दल 5 वाक्य बोलीन अशी मराठी माणसं कमी आहेत आणि त्याची आपल्याला बऱ्याच वेळेला लाज वाटते. मी स्वतः ह्याच्यातून गेलेली आहे की मला काउंटरच्या या साईडला उभं राहून मी का विकायचं, असं पहिल्या त्या प्रवासापासून ते या प्रवासापर्यंत. सो मला वाटतं की ते कुठेतरी लॅकिंग आहे, पण कम्युनिटी म्हणून काही लॅकिंग आहे असं मला वाटत नाही. की मला एक दुसरा मुद्दा असा वाटला ह्याच्यामध्ये की जसं एक संत वाङ्मयाचं आहे ना, तसं आपल्याला काही दुसरे क्षेत्र म्हणजे कला आहे, लहानपणापासून किंवा खेळ, आणि मग त्याच्यामध्ये क्रिकेट, नाटकं, सिनेमा, राजकारण, ह्याच्यावरती मराठी माणूस आहे ना खूप तो गुंतलेला दिसतो. आणि मला ते एक स्पार्क काय दिसतो की त्या मनाने म्हणजे आम्ही सुद्धा किंवा मराठी माणसाचं आर्थिक स्थिती म्हटलं की लेगसी नसल्यामुळे मध्यमवर्गीय सगळे आहेत. पण जेव्हा त्याचा अपमान होतो ना मराठी माणसाचा की नाही, मला सुद्धा जे आम्ही उद्योजकतेकडे वळलो तर माझा सुद्धा असा जे काही श्रीमंत नातेवाईक होते किंवा होते लोक, ते सारखे असे आपल्याला बाजूला, नाही तुम्ही ना काय करू, तुम्ही थोडा बाजूला राहा. तेव्हा ते डोक्यात गेलं की नाही, आपल्याला हे असं बाजूला वगैरे केलेलं आपल्याला चालणार नाही, आपल्यात कर्तृत्व आहे. आणि मग ते दाखवलं पाहिजे. मग काय दाखवलं पाहिजे, पैसा मिळवायचा ना, ओके आम्ही पैसे मिळवून दाखवू. म्हणजे हे जेव्हा मराठी माणसाला माझं लक्षात आलं, बऱ्याच लोकांची चर्चा केली की आपला जो अपमान होतो किंवा आपल्याला असं बाजूला सारलं जातं ना, मग तो स्पार्क येतो. म्हणजे सगळ्यांचाच येतो असं नाही, पण तो आला पाहिजे असं मला वाटतं. पण मला एक याच्यातलं असं वाटतं, म्हणजे तुमचा मुद्दा आहे, असं का कोणीतरी डिवचल्याशिवाय आपण ऍक्टिव्हेट होत नाही. म्हणजे स्वभाव आहे, पण सामान्य दृष्ट्या किंवा माझे काय, म्हणजे माझ्याकडे मला कोणी डिवचलेलं नाही, मी खांबाखाली बसून अभ्यास केलेला नाही, माझ्यावर कुठला अन्याय झाला नाही, तर मी मोठं व्हायचं नाही का? मी हा का तुमचे मुद्दा पुढे नेतो, कारण की आपल्याला जी स्वप्न मराठी म्हणून दाखवली जातात त्याच्यामध्ये सुरुवातीपासून ज्याच्याकडे पैसा आहे याचा अर्थ त्याने काहीतरी वाईट मार्गानेच तो कमावलेला असेल असं समजण्याकडे आपला खूप कल आहे. त्यामुळे होतं काय की जे कोणी पैसा कमवण्याचा निर्णय घेतात त्यांना असं वाटतं की अचानक कुठून तरी काहीतरी आपल्याला रातोरात पैसा मिळवण्याचा मार्ग तरी मिळाला पाहिजे किंवा मग हा मार्ग आपला नाही. आत्ता जसं तुम्ही सांगितलेत ना, आपण तो एक मध्य जो आहे त्याचा म्हणजे कामाला लागण्यासाठीचा जो मध्य आहे, किंवा मी दर्जेदार विकीन आणि माझ्याकडे दर्जा असेल तर लोक माझ्याकडे येतील. आपल्याकडे हे जे आपण सारखं राकट देशाच्या मूडवर असतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट. माझं एक उत्तम प्रॉडक्ट आहे आणि ते मी विकतोय आणि त्याच्यात संकोच करण्यासारखं काही नाही आहे. माझ्याकडे मी क्लास 1 अधिकारी नाही आहे, पण माझा व्यवसाय आणि माझी बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे. मला सतत कुठल्या तरी आपण ज्या गंडामध्ये असतो आणि त्या गंडात असण्यामध्ये म्हणजे आपल्याला मराठी असण्याचा गंडा असतो, आपल्याला पुण्याचा असल्याचा गंडा असतो, आपल्याला कुठल्या तरी पेठेतला असण्याचा गंडा असतो, आपल्या याच्या बाहेर पडून मला एक गंभीरपणे असं वाटतं की जर आपण मराठी असं म्हणणार असू तर आपला ॲक्सेप्टन्स खूप कमी आहे. आणि जर आपण उद्योजक म्हणून किंवा फॉर दॅट मॅटर कुठलंही जागतिक गोष्ट करण्याच्या दृष्टीने जर काही आपण विचार करत असू
तर आपल्याला या विविध साऱ्या कॉम्प्लेक्सेसमधनं बाहेर येण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागेल. मग बरोबर. आता ते जे सतत सांगितलं जातं ना की गुजराती मारवाडी हो. लोक जसा व्यवसाय करतात तसं या लोकांचं व्याजावर कमांड आहे. हो त्यांना पैशाचा व्यवसाय करता येतो बहुतांश. म्हणजे मी शिक्का नाही मारत आहे. व्हेअरएज बहुतांश मराठी लोकांना मात्र काहीतरी कम्प्लीट वेगळं करण्याची हिंमत असते. तो ते करत असताना त्याच्यावर विचार नाही करत की याचं इकॉनॉमिक्स काय आहे, याचं पुढे जाऊन खरंच वाढणार आहे की नाही वाढणार आहे. त्याचा बिलकुल सावध ॲटिट्यूड नसतो. म्हणजे आपलं ते जे वेडात मराठे वीर दौडले साथ आहे ते आपल्यामध्ये आहेच आणि ते चांगलंही आहे. त्यामुळे होतं काय की संपूर्ण नवीन करण्याचं धाडस आपल्यामध्ये आहे, मात्र नंतर त्याला पुढे जाऊन त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर करण्याच्या शक्यतांबाबतीत आपण कुठेतरी कमी पडतोय. बरोबर. एवढंच शिक्कामोर्तब आपण करावं. म्हणजे दादासाहेब फाळकेंनी चित्रपट आणला ना, हो इतका अवघड व्यवसाय आणि आज ज्याच्यावर भारताची ओळख आहे तो चित्रपट व्यवसाय त्यांनी इथे आणला. मग आता जर आपण म्हणायला लागलो की मराठी चित्रपट मात्र तेवढा चांगला परफॉर्म करत नाही म्हणून आपण फाळकेंना दोष द्यायला लागलो, तर समथिंग इज रॉंग. फाळकेंपासून व्यवसायापर्यंतचा जो हा मधला सगळा प्रवास आहे, या प्रवासाच्या दिशेने जसं सर म्हणाले तसं की सगळं मेंटॉरिंग, सगळी व्यवस्था ही आपल्याला न्यावी लागेल. बरोबर. सर मला त्याच ऍक्च्युली मुद्द्यावरती थोडंसं ड्वेल करायचंय की बऱ्याचदा आपण हे बघतो की तुम्ही म्हणाल तसं वी आर इनोव्हेटर्स. आपण 0 to 1 मध्ये आपण उत्स्फूर्ततेने लगेच तयार होतो ते प्रोडक्ट मार्केट फिट करून, मग त्याच्यानंतरची 1 to 100 ची जी जंप आहे तिथे कुठेतरी अडखळतं का? कारण स्केलिंगचा विचार कुठेतरी डीएनए मध्ये होत नाहीये का? कारण का बऱ्याचदा अशा बिझनेसेसमध्ये पडतो आपण, काहीतरी नवीन सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो, सोल्युशन काढलं जातं, पण मग ते विचारच नाहीये की हे मार्केट फिट कसं होऊ शकेल, हे ऍक्च्युली स्केल कसं होऊ शकेल, याच्यात कुठे घुटमळतोय किंवा कुठे ठेचा खातोय आपण. कारण का आय थिंक हे जर जमलं तर आपण बऱ्याचसा, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं फाळके असतील किंवा बऱ्याच ठिकाणी आपण सुरुवात आपण केली. म्हणजे आपल्याकडे एक्झाम्पल द्यायचे म्हटलं तर आपण किर्लोस्करांचे एक्झाम्पल देतो. सगळे म्हणजे गेल्या भारतातले सगळ्यात जे 10 जुने बिझनेसेस आहेत त्यातले 6 मराठी आहेत, पण आत्ताच्या टॉप 10 बिगेस्ट बिझनेसेस मध्ये 6 नाही आहेत मराठी. हा कुठेतरी स्केलिंगचा मुद्दा पण आपण ऍड्रेस करू शकतो का? कारण कुठे ठेचा खातोय आपण. तुम्हाला घरातले लोक विचारतात की आपल्याला बॅकग्राऊंड नाही, तू का धंदा करतोयस? हो. तर मी पण असं शोधलं की अरे आपल्याकडे धंदा, कारण बाबा रेल्वेमध्ये सर्व्हिस करत होते, पण माझ्या आजोबांचं दुकानदारी होती कोकणामध्ये. मग तो एक आपल्याला आपल्या डीएनए मध्ये धंदा आहे की नाही. अगदीच कोणाला नसेल तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते तर महाराष्ट्रातलेच होते, म्हणजे ते आपलं एक रक्त आहे बाबा ते सुद्धा. म्हणजे आपण आयदर आपल्या फॅमिलीत पण नसला तरी सुद्धा आपण ते आणू शकतो आपल्यामध्ये. असा विचार करून नाही, माझं स्वतंत्र माझी ओळख आहे की मला निर्माण करायचे, कोणीतरी माझा नातेवाईक मराठी आहे की नाही याचा मला काही नाही आहे. तर मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मला जर का बाकीच्या गोष्टी कुठल्या चांगल्या जमत नाही आहेत, मला धंदा करायचा आहे, तर मी माझी ओळख निर्माण करेन ना. असं सुद्धा करायला पाहिजे. थोडंसं ऍड करायचं आहे की आपण जेव्हा व्यवसाय म्हणतो ना, एक आहे कन्सेप्ट, त्या कन्सेप्टच्या मागे मेहनत करायला लागते, त्याच्यासाठी धाडस लावायला लागतं. बरोबर. इथपर्यंत आपण आहोत. याचे पुढचं स्टेज आहे त्याच्यासाठीचा पैसा, तो पैसा समजणं, तो मॅनेज करता येणं, तो वाढवता येणं. आणि त्याचा पुढचं स्टेज आहे की त्या धंद्याचं जे ॲसेट क्रिएशन, वेल्थ क्रिएशन त्या धंद्यातनं व्हायला पाहिजे ते करता येणं. आपल्याकडे बहुतांश जण जे आहेत ते उत्तम कन्सेप्ट आणि ते उत्तम कन्सेप्ट सुरू करण्यासाठी लागणारं धाडस, त्याचं व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं धाडस इथपर्यंत पोहोचतात. बरोबर. पण त्यांचा दमसास हा त्याच्या पुढचा पैसा, तो पैसा समजणं, उभा करणं, वाढवणं, पुन्हा पुन्हा निर्माण करणं, इथपर्यंत जाण्यासाठीचा दमसास जे आहेत. कारण आपल्याला काय 30 तारखेला अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजेत या मानसिकतेमध्ये पिढ्यानपिढ्या गेल्या. आपण सगळेजण एकमेकांना जर विचारू तर आपले काका मामा काय करतात, बँकेत आहेत, प्रोफेसर आहेत, कुठेतरी. सो ते आपल्याला असं सांगतात की 30 तारखेला पैसा आला पाहिजे. सो 6 महिन्यांनी जर एकदम खूप पैसा येणार असेल तर ते ती बेट आपल्याला घ्यायला देत नाहीत. सो आपल्याला धंदा समजतो, गरज आहे की नाही ते कळतं, पण त्याचा पुढचा जो पैशाचा अँगल आहे तो शिकावा लागेल, असं आपल्याला ते विधान मर्यादित करावं लागेल. मला काय वाटतं, तुम्ही आता छत्रपतींबद्दल नाव घेतलं आणि ते पण जे म्हणाले की सुरुवात आपण करू शकतो,
पण तुम्ही जसं म्हणताय की 1च्या पुढे कसं जायचं, ह्याच्यात एक मिसिंग लिंक असे. आपण छत्रपतींकडे खूप पाहतो, आदर्श आहेत, रिस्क टेकर होते, डिसिजन मेकर होते वगैरे. पण तुम्ही जसं म्हणाल नेक्स्ट स्टेपला ना तुम्हाला 8 मंत्रीपदं लागतात. तुमच्याकडे सगळं नसतं, राईट. यू नीड राईट पीपल. म्हणजे फायनान्सचा एक माणूस लागणार, मार्केटिंगचा एक माणूस लागणार, बरोबर. तुमचे काय स्किल आहे, बरोबर है ना. बेस्ट पार्ट काय आहे, मी पहिल्यांदाही म्हणलो की वी आर रिस्क टेकर. आपण रिस्क घेऊ शकतो, बिझनेस चालू करू शकतो. प्रॉब्लेम काय होतोय, घेतल्यावर पुढे जाण्यासाठी आपल्याला लोक लागणार आहेत आणि अशी लोक बघायची की जे आपल्याला कॉम्प्लिमेंट करतील. म्हणजे जर मला स्वतःला फायनान्स कळतो तर माझा को फाउंडर हा मार्केटिंग किंवा सेल्सवाला पाहिजे. जर को फाउंडर नाही घेऊ शकलो तर पहिली जी टीम आहे, जशी महाराजांनी पहिली टीम बसवली, ते कायम म्हणायचे स्वराज्य हे माझ्या टीममुळे आहे, माझ्यामुळे नाही. भले तेच लीडर होते, डिसिजन टेकर होते. आपल्याकडे जर 1च्या पुढे जायचं असेल, आणि तुम्ही जे म्हणाले राईट की बराच वेळा पैसे कमवा, पडा खाली उठा, हेच सगळं महाराजांकडनं बघू शकता ना. एकदा गड घेतला, 17 गड घेतले, परत दिले, परत 200 केले. हाच बिझनेस आहे, पण टीम महत्वाची आहे असं मला वाटतं. हा प्रश्न जवळपास सगळ्या उद्योजकांना कुठल्या ना कुठल्या पॉइंटला पडत असेल की ही गोष्ट मला आवडतीये, कदाचित याच्यासाठीच ही मी आता काय रोज करू शकतो उठून, मला बाकी काही नाही, याचं एक बिझनेस मॉडेल कन्वर्ट करणार आणि आता मी हे विकायला लागणार किंवा मी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. मला लोकांशी बोलायला आवडतं, मी काहीतरी कन्सल्टिंग करणार, मला चित्र छान काढता येतात, मी काहीतरी त्याचं ग्राफिक स्टुडिओ सुरू करणार. आणि हेच वाटतं ना, कारण मला जे ॲबिलिटी आहे तो माझा व्यवसाय बनला पाहिजे का, मी मला असं दिसतंय. कारण हा एक रस्ता खूप जण निवडतात की अच्छा नाही आता काय इम्पोर्ट एक्सपोर्टचं मार्केट चालू आहे, मग हे या पद्धतीचे व्यवसाय येणार आहेत, मग काय चायनातनं सामान आणायचं आहे, त्याचं व्हाईट लेबलिंग करायचं आणि विकायचं, या पद्धतीचं पण मॉडेल आहे, ज्यात आवड ऍप्टिट्यूड याचा काही संबंध नाही, पण यात व्यवसाय दिसतो आहे. तर व्यवसाय सुरू करताना कुठून केला पाहिजे, म्हणजे आवडीतनं केला पाहिजे की संधी दिसते तिथून केला पाहिजे? मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. एक चूक बरोबर असं काही नाही. मी आवडीतून चालू केला आणि आत्ता हे सगळ्यांनी जशी उदाहरणं दिली तशी पहिली 11 वर्ष मी नोकरी केली. तर मी त्याच माइंडसेटमध्ये लहानाची मोठी झालेली आहे की शिक्षण, त्याच्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे नोकरी करणं, ह्याच संस्कारांमध्ये लहानाची मोठी झाली. त्यातही मला काही खूप चुकीचं असं वाटत नाही. पण बिझनेस चालू केल्यानंतर मला जे पहिली काही वर्ष असं वाटायचं की बाकीच्यांकडे आहे आणि माझ्याकडे नाहीये, ते मला वाटायचं की विजन. आणि ह्या शब्दाचा मी खूप सिरियसली कधी विचार नव्हता केला, कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की आत्ता ह्या चौकटीत माझा बिझनेस कसा चालू आहे, ह्याच्याऐवजी 3 वर्षांनी काय असेल, 5 वर्षांनी काय असेल, 10 वर्षांनी काय असेल. सर जसं म्हणाले की 35-40 वर्षांनी कुठेतरी एक तुम्हाला त्याला एक स्वरूप येतं. तर 35-40 वर्षांनी याचं काय झालेलं असेल, कोणाकडे असेल, माझ्याकडे किती असेल त्यातली इक्विटी, मी त्याच्यात काय करत असेल, हे सगळ्याचा आय थिंक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. जे माझ्यासाठीचा वन ऑफ द बिगेस्ट लेसन्स आहे हे रन करतानाच, की विजन एक तर पाहिजे, हे पटलं पाहिजे आणि त्याचा सतत विचार करता आला पाहिजे. आणि दुसरं मराठी माणसाचं जे लिमिटेशन आहे की जे मला वाटतं की रिव्हिजन ऑफ द विजन इज ऑल्सो एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण का 2 वर्षांनी थोडंसं रिलेव्हंट असणार आहे तुमचा 2 वर्षापूर्वीचा विचार. तर आता मला यातलं काय ड्रॉप करायचं आहे आणि काय पुढे कंटिन्यू करायचं आहे, हे मला वाटतं की कायम आणि ह्या सगळ्यांनी ते केलेलं असणार आहे अनेक वर्ष. तर म्हणून मला वाटतं की त्या 2 गोष्टी माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आणि असा विचार करूनही जरी बिझनेस केला की मला इकॉनॉमिक्स कळतंय, काय आत्ता चालू आहे ते कळतंय, त्याच्याप्रमाणे मी काहीतरी चालू, त्यातही मला काही चुकीचं वाटत नाही. कारण असं वाटतं की तेही बरोबरच आहे. म्हणजे ह्याच्याशी मी माझी निष्ठा आहे की माझी डिझाईन्स मीच करणार, मीच मॅन्युफॅक्चर करणार, मीच ती विकणार. पण एखाद्याची निष्ठा व्यवस्थित रिसेलिंग करण्यावरती असू शकते, ह्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत. मला ऍक्च्युली खूप महत्वाचा मुद्दा आता सायलीनी मांडला, त्याच्यावरतीच थोडंसं ड्वेल करायचं. ते म्हणजे बिझनेस सुरू करताना काय विचार केला पाहिजे. कारण बऱ्याचदा हे होतं की तुम्हाला जे आवडतंय ते करा, पॅशनचं बिझनेसमध्ये कन्वर्ट करा, किंवा पण ओंकार जसं म्हणाला की मार्केटमध्ये काय संधी आहे ते बघा. काही जण बऱ्याचदा हे वर्क झालंय ना तर हेच सेम कॉपी पेस्ट करा, किंवा कशाची तरी फ्रँचायझी घ्या. या पद्धतीने आपण बरेचसे बघतो आजूबाजूला. आत्ता तर म्हणजे पेव फुटलेलं आहे. चहाची फ्रँचायझी घ्या, वडापावची फ्रँचायझी घ्या. म्हणजे आपण एक 5 वर्षापूर्वी म्हणत होतो की वडापावची गाडी टाकायला लाज वाटली नाही पाहिजे, विच इज व्हेरी गुड. पण आता ते अगदीच म्हणजे खूप तुम्ही म्हटला तसं आपण चुकीचा अर्थच घेतला त्याचा. तर बिझनेस सुरू करताना काय विचार केला पाहिजे, आपण काय क्रायटेरियाज घेतले पाहिजेत,
ह्याबद्दल आपण बोलू शकलो तर मॅम. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कितीही आवड असली तरी समजा मला वडापावची गाडी टाकायची आहे, पण माझ्या आजूबाजूला 100 वडापावच्या गाड्या आहेत, तर माझं वेगळं काय आहे त्याच्यामध्ये आणि माझ्याकडे का आले पाहिजेत लोक, तर वेगळं काहीतरी आहे का, म्हणजे इनोव्हेशन आहे का, हा एक मुद्दा नेहमीच लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपण मराठी माणसांच्याच मानसिकतेबद्दल बोलतोय म्हणून असं वाटतं की अपयश, तर मराठी कुटुंबामध्ये अपयश ही गोष्ट विशेष चांगल्या म्हणजे फेल्युअर इज अ लर्निंग असं कोणी बघत नाही. तर अरे नापास झाला, अरे हे खराब झालं, अरे तुला जमलं नाही, तर हा जो आहे मुद्दा मराठी घरांमध्ये विशेष करून, तर तो मला वाटतं थोडा आता बदलतोय आणि अजून बदलला पाहिजे. कारण दरवेळेला पहिल्याच गोष्टी म्हणजे जी काय आपण करू, जो व्यवसाय करू तो यशस्वी होईलच असं नाही, पण तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही दुसरा काहीतरी व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही पुन्हा पडून परत उभे राहिलात. तर परवा मी एक खूप छान वाक्य ऐकलं की जी रेसलिंगची रिंग असते तर तिथे ज्या पद्धतीने जिंकणं आणि हरणं असतं, तर जो माणूस खाली पडतो तो पडल्यामुळे हरत नाही, पण तो पडून परत उठला नाही म्हणून हरतो. तर ते मराठी माणसांनी मला वाटतं अपयश म्हणजे ठीक आहे, आपण काहीतरी शिकू, त्याच्यातून परत उभं करू, ही पण मानसिकता पाहिजे, सगळ्यांचीच पाहिजे. म्हणजे जी व्यक्ती सुरू करते व्यवसाय आणि त्या व्यक्तीच्या आजूबाजूला जे कोणी आहेत, कुटुंब म्हणा, मंत्री म्हणा, सगळेच. येस, मला वाटतं की प्रत्येक उद्योगाचं जे आहे ना ते अपयशाने सुरुवात होते. म्हणजे अजिबात तुम्ही यशस्वी फारच थोडे असतील आणि ते डेंजरस पण आहे. अपयश आलंच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी पहिला मोझॅक टाईल्सचा व्यवसाय केला होता आणि त्याच्या पावडरच्या त्या क्वालिटीवरून म्हणजे जाड पावडर वापरली म्हणून आमचं ते प्रॉडक्ट फेल गेलं आणि 7 लाख रुपयाचं नुकसान झालं. त्याच्यानंतर आम्ही इन्स्टिट्यूशनल सेल करत होतो आणि इन्स्टिट्यूशनल सेल करत असताना तसंही सांगितलं की अष्टप्रधान मंडळ पाहिजे आणि मला कळलं की आपल्याला काहीच माहिती नाही, आपल्याला पर्सनल मॅनेजमेंट माहीत नाही, मार्केटिंग मॅनेजमेंट. मग मी DBMला ॲडमिशन घेतली, डिप्लोमा, आणि तिथे मला सापडलं आणि त्या वर्गातच मला असं लक्षात आलं की आमची जी काही कॉप्शन नावाची पावडर होती ते आपण FMCG करू शकतो का, आणि वर्गातच मला तिथे ते रिअलाइज झालं आणि मग त्याला आम्ही कॉप्शनला नाव दिलं पितांबरी. त्यामुळे हे जसं एक मला असं वाटतं की उद्योग कुठलाही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे ना एक लहान मुलासारखं आहे, ते चालायला लागतं कारण नाही ते पहिला झोपूनच असतं, तर तुम्ही त्या बाळासारखं. आणि मग 18 वर्षानंतर ते एवढे वर्ष थांबून त्याला प्रॉफिट मिळण्यासाठी एवढे वर्ष थांबायचं असं नाही मला म्हणायचं आहे, पण तुम्हाला ते एक स्वतःच्या पायावरती चालायला लागणं याचे तेवढे पेशन्स पाहिजेत आणि आपण त्या भूमिकेतनं बघायला पाहिजे. तर छान उदाहरण हां, तर ते आणि मग त्यामुळे अपयश अजिबात तुम्ही हे करू नका, अपयश तुम्हाला, पण फक्त ती कुठल्या वेळेला आपण थांबून काय बदल करायचे हे मात्र लक्ष दिलं पाहिजे. इतकं छान उदाहरण आहे. लहान बाळ पडलं, आधी त्याला उठताच येत नाही, आजूबाजूला सगळेजण उभे असतात, उंच उंच दिसत असतात सगळेजण, तर बिचारा जमिनीवरून बघत असतं. त्याने जर त्यावेळेला असं समजायला सुरुवात केली की मी एवढा मोठा होऊच शकत नाही, तर त्याला उभं नाही राहता येणार. उभं राहताना मग तो पडतो, रांगतो, पडतो, रांगतो, उभं राहतो. मी जो मगाशी दमसा शब्द वापरला ना, तो दमसास याच्यासाठीच आहे. काय आपण नोकरीचं बोलतोय, जे कोणी नोकऱ्या करतात त्याचं काय, त्याला जेवढं वर्ष तुम्ही नोकरीला देता त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये धंदा नक्की यशस्वी होतो. ते पडण्यासाठीचा जो मुद्दा आहे, मी आपल्या मुद्द्याला थोडंसं करेक्ट करेन, तिथे खूप मॅटर करतं. मी ज्या वेळेला माझ्या आवडीच्या धंद्यात पडत असतो ना, मला कमी लागतं. मी जेव्हा बाजारात कुठलं तरी ट्रेंड बघतो आणि मग मला सणसणीत बसते. सो मी माझ्या आवडीचा गोष्ट जो आहे, मी असंच मानतो की माझं ज्याच्यात रुची आहे, जे करायला मला आवडतं, त्याच धंद्यामध्ये जर मी असलो तर मी दीर्घकाळपर्यंत त्या धंद्यामध्ये राहू शकतो. आत्ता सध्या क्रिप्टोकरन्सीचं खूप चांगलं चाललंय, म्हणून जर का समजा तो आपला प्लेयर क्रिकेट प्लेयरने जर ठरवलं की या क्रिकेटपेक्षा क्रिप्टोवाला जास्त श्रीमंत म्हणून तो क्रिप्टो करायला गेला तर त्याची विकेट जाणार. तसं म्हणून मी ट्रेंडच्या मागे जाण्याच्या फार बाजूने मी नाही आहे की आत्ता बाजारात हे चालतं आहे, तो एक सोपी बेट घ्या आणि त्या धंद्यामध्ये जा. माझ्या वाट्याला तरी बहुतांश लोक त्याच्यामध्ये हात पळवलेलेच आलेत, जेव्हा की जे पॅशन फॉलो करतात. पॅशन फॉलो करणं म्हणजे काय ते मग आता मी चला बर्बाद व्हायलाच निघालो अशा प्रकारे पॅशन फॉलो करणं मी म्हणत नाही. माझी पॅशन व्यवसायामध्ये कन्वर्ट करण्यासाठीचा जो दमसास आहे तो घेऊन, ते शिकून त्या पॅशनला पुढे नेणं,
हा मला व्यवसाय वाटतो. हो, मला तोच खरं तर प्रश्न सर तुम्हालाच विचारायचा एक्सटेंड करत की व्यवसायात पडताना ना सगळ्या लोकांना एक व्यावसायिकांची एक इमेज असते की व्यवसायात पडताना हे आपण वापरणं बंद करू. आपण व्यवसाय सुरू करताना व्यवसाय सुरू असं करताना म्हणायला सुरुवात व्यवसाय करूया. सुरू करताना खूप लोकांचं म्हणजे ज्या पद्धतीनं व्यावसायिकांकडे बघतो आपण की बिझनेस करतो म्हणजे पैसेवाला आहे, तर मला बिझनेस का करायचा आहे किंवा मला व्यवसाय का करायचा तर मला पैसे कमवायचे. तर पैसे कमवणे हा एकमेव कारण पुरेसं आहे का व्यवसाय सुरू करताना? म्हणजे सी 2-3 गोष्टी राईट. जसं तुम्ही म्हणाले की ट्रेंड चालू आहे फ्रँचायझी चालू करायची, चहाची वगैरे. मला पर्सनली वाटतं जो तुम्हाला बिझनेस करायचा आहे त्यावेळेस तुमच्या मनात आलंय यू शुड डू इट. ओके, मला तो मग वडापाव गाडी असू काय डझंट मॅटर, कारण तुम्हाला त्या सायकल मधनं एकदा जायचंय. सीझन सगळे बघायचे. पावसाळ्यात लोक कमी येतात, नंतर वाढतात, कॅश मॅनेज होते, हे सगळं बघायचंय. ही पहिली गोष्ट. सी काय ना, आपण इथे बोलतोय पण बऱ्याच लोकांना पॅशन आणि विजन म्हणजे काय हे माहितीच नाही. म्हणून मी काय म्हणतोय की तुम्ही बिझनेसमध्ये उतरा, आधी उतरा, लोकांना भेटा, मग जसं मॅडम म्हटलं तसं कळेल की विजन म्हणजे काय, विजनला अपडेटही करायचं असं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कळतील. तर मला असं वाटतं जो बिझनेस आहे बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. वडापाव असू काही असू, हो, पण तुम्ही 4-5 वर्ष एका बिझनेसमध्ये करताय, देन यू हॅव टू थिंक की आता मोठं काय करू शकतो का मी, हेच आणि ट्रस्ट मी, तुम्ही स्वतःशीच बोलायला चालू करता की काहीतरी बिघडतंय, मी काहीतरी चुकीचा करतोय. पण प्रॉब्लेम आहे की तुम्ही बिझनेस घरी बसू नका, बिझनेस करा. दुसरी गोष्ट, पॅशन किंवा ट्रेंड चालली आहे त्याला घेणं, ही जी गोष्ट आहे ना, जसं आय अग्री विथ हर की डिपेंड्स. ट्रेंड चालली आहे तर ट्रेंडला पकडलं पाहिजे. तुम्ही लकी असाल जर तुमचं पॅशन आणि ट्रेंड एकच झालं, तुम्ही लकी असाल. बट 99% होत नाही, है ना. पॅशन माझ्या पर्सनल याच्यानुसार पॅशन कधी मदत होते माहिती का, जेव्हा तुमचा लो टाइम असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या पगार द्यायला पैसे नाहीयेत, है ना, 100 एम्प्लॉई तुमच्याकडे, उद्या पगार द्यायला पैसे नाहीये, जेव्हा तुम्ही एकदम लो असाल ना, तेव्हा पॅशन तुम्हाला उठवतो दुसऱ्या दिवशी आणि परत जा म्हणतो ऑफिसला. पॅशन त्यासाठी, म्हणून म्हणतो तुम्ही लकी असाल जर पॅशन आणि ते जर एकत्र मिळालं तर पॅशनला इग्नोर करून चालतच नाही. पण बऱ्याच लोकांना कळतच नाही की पॅशन काय आहे, राईट. नाही, पण माझा एक ह्याच्यामध्ये थोडं ऑब्जेक्शन आहे की आवड आहे ना, किंवा तुमचं जे नॉलेज आहे, आपण जे शिक्षण घेतो, इंजिनिअरिंगचं आहे, केमिस्ट आहे किंवा डॉक्टर आहे किंवा काही, तर ते नॉलेजच नसेल. मला 2-3 अनुभव आले. आम्ही काही नसताना आता सिव्हिल याच्यामध्ये बंगलेच, आमचे एक एक्स्ट्रा जागा होती तर बंगले बांधूया आपण. तसं एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँटीव्हायरसच आम्ही तयार केलं. तर तेव्हा ते जसं मोझॅक टाईलचं फेल झालं, ते आमचं सिव्हिल याच्यात सुद्धा, कारण माझं सिव्हिल इंजिनियर कोणीच नाही आणि मला एकदम एवढं कमावलेलं नाव मग फुकट जाईल. मग आम्ही पार्टनरशिप करून ते हे केलं आणि अँटीव्हायरसचं बंद करून टाकलं. म्हणजे आपलं जे एज्युकेशन आहे ना, आणि आपले जसं हे म्हणाले की तुम्हाला जी आवड आहे, तर लॉंग टर्ममध्ये जर का आपण करत असेल, कारण तुम्ही एका ह्याच्यामध्ये खूप मोठा बिझनेस तुम्हाला जेव्हा करायचा असतो तेव्हा त्याचं नॉलेज तुम्हाला घेतलंच पाहिजे. ते नॉलेज किंवा तुम्हाला एखादा असा माणूस तुमच्याकडे आला पाहिजे की जो तुमच्या मुलासारखा असेल किंवा तुमचा मुलगाच किंवा मुलं, त्याच्याशिवाय तुम्ही ते नॉलेज घेणार आहात. कारण तुम्हाला एक मेंटेन करून तुम्हाला दुसरं काहीतरी करायचं असतं. पण पहिलंच जेव्हा, आणि दुसरं मला असं वाटतं की कॉलेज चालू असतानाच हे काहीतरी केलं पाहिजे आणि लग्नाच्या आधी 8-10 वर्षामध्येच केलं पाहिजे. कारण त्यापर्यंत रिस्क तुमच्या बाबतीत लोक, तुमच्या फॅमिलीतले लोक ह्याला तयार असतात की काही कर बाबा, आणि त्याचं तर टोमणे बिमणे मारत असतात, आपण लक्ष द्यायचं नाही तिकडे. पण लगेच तुम्ही लग्न झालात की मग तुमचं सगळं एकदम वेगळंच हे होऊन जातं, संसारी होता तुम्ही, आणि मग कमिटमेंट येतात त्या महिन्याला पगार मिळण्याच्या वगैरे. तर झाल्या कॉलेज करताना आणि ते केलं पाहिजे असं मला वाटतं. 2 मुद्दे. पण मला परत मी त्याच याच्यावरती येतं की सुरुवात करताना काय, म्हणजे मॅम जसं म्हणाले की इनोव्हेशन करताय का तुम्ही, काहीतरी वेगळं देताय का, हा एक विचार केला पाहिजे. सर जसं म्हणाले की तुम्ही सुरुवात करा, पण तरी सुरुवात करताना काय बेसिक 4 गोष्टी मांडल्या पाहिजेत, विचार केला. कारण का बऱ्याचदा हे दिसतं की काहीच विचार नाही केला जात. तर काय बेसिक विचार केले पाहिजेत, कारण का ऍटलिस्ट म्हणजे अगेन मे बी हे कुठंतरी कनिष्ठ मध्यमवर्गीय कन्झर्वेटिव्ह मत असेल की आपण प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर कमी करायचा प्रयत्न करतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर कसं कमी करता येईल सुरुवात करताना, कारण का नॉट नेसेसरली एव्हरीबडी हॅज दॅट काइंड ऑफ मनी, तेवढा वेळ असू शकतो असं नाही प्रत्येकाकडे. तर सुरुवात करताना काय
क्रायटेरियाज लावले पाहिजेत. आणि हे यासाठी पण महत्वाचं आहे कारण आता लोकांकडे ना आपल्या पिढीतल्या कदाचित थोडा एक ऍक्सेस ऑफ मनी आहे हो, की त्यांच्याकडे थोडा पैसा आहे की आता काय करायचं, एक दुकानाचा गाळा घेऊ आणि काहीतरी सुरू करून देऊ, तिकडे हे करून टाकू, एक गाडी भाड्याने घेऊ आणि ती गाडी लावू आणि ओला उबर हे करून टाकू. तर ना बेसिक पैसा व्यवसाय सुरू करण्यासाठी जो लागेल ना, कदाचित त्याचा ऍक्सेस बऱ्यापैकी लोकांकडे आहे. म्हणजे हे सगळ्यांसाठी लागू नसेल, पण बऱ्यापैकी ज्या लोकांना पैशांचा ऍक्सेस तरी आहे, स्वतःकडे नसतील तरी उसने घेऊन काहीतरी करून पैसे जमवता येतात. तर मग लगेच याच्यात जाणं की आता असं माझ्याकडे थोडे पैसे जमा होत आहेत, आता काहीतरी सुरू करून टाकतो, काहीही तयारी न करता, कुड बी व्हेरी रिस्की. तर ते करताना काय करायला हवं? आय थिंक फर्स्ट स्टेप इज डेफिनेटली की तुमच्या पॅशन रिलेटेड काय आहे का, यू शुड स्टेप. पण जर बिझनेस फेलियरचे चान्सेस कमी करायचे असतील तर मार्केट फिटवर जास्त वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही शॉप उघडूही नका आधी. तुम्हाला एखाद्या एरियामध्ये काही बिझनेस चालू करायचा आहे, तिथे त्याची नीड आहे का, तिथे त्याचा कस्टमर आहे का, तिथे त्याचा पेईंग कस्टमर आहे का, ह्याच्या मला एक एक्झाम्पल दिलं आहे, फार छान एक्झाम्पल तुमच्या टायचेच प्रशांतनी दिलेलं आहे की तो कन्सल्टिंग करत होता की प्रॉडक्ट मग त्याला एखाद्याला रेस्टॉरंट काढायचं होतं, रेस्टॉरंट, ठीक आहे, आणि त्याला एक म्हणजे चांगलं रेस्टॉरंट काढायचं होतं, फाईन डायनिंग, आणि त्या फाईन डायनिंगला 2 कोटीचा खर्च होता पुण्यामध्ये, राईट. तर तो प्रशांतकडे गेला, कन्सल्टिंग विचारलं की काय काय करू. तो काय म्हणणार आहे, ते प्रशांत एक काम कर, आउटसाईडचं फाईन डायनिंग त्या 2 कोटीतलं 1 कोटी त्याला किचनसाठी लागत होतं. ओके, तर म्हणलं आउटसाईडचं सिटिंग सगळं छान कर, परफेक्ट तुला पाहिजे तसं 1 कोटीमध्ये, किंवा व्हॉट एव्हर रेंट घेऊन काहीतरी. आतली इन्व्हेस्टमेंट करू नको, काहीतरी अशी टेक्नॉलॉजी लाव की मॅरिएट वगैरे कुठून जे प्लेट्स असतील ते तुझ्या मेन्यूमध्ये ठेव. फक्त 2 महिने. इथे ऑर्डर आली की 15 मिनिटात तिथून तुला तिथं देता आली पाहिजे. कारण का, कस्टमर येतोय का, कस्टमरला त्याची नीड आहे का, तुझा मेन्यू त्याला आवडतोय का. हे एक फार एक्स्ट्रीम एक्झाम्पल झालं, पण आपल्याला मार्केट फिटकडे कोणीच लक्ष देत नाही. मार्केट फिट जर आपण बघितलं ना, फेलियरचे चान्सेस खूप खूप कमी होऊन जातात. आय थिंक एक्झॅक्टली नीड हा एक खूप महत्वाचा शब्द आहे. आणि युजर फोकस, म्हणजे तुम्ही जे काय करणार आहात ते कोणाला हवंय का, मुख्य म्हणजे. कारण तुम्ही नुसतं एक काहीतरी अनाऊन्स केलं की मी हे करणार, मी हे विकणार, पण कोणाला हवंय का ते, किंवा त्यांना आता जी काही नीड आहे ती दुसऱ्या काय गोष्टींनी पुरवली जाते, आणि त्याच्या पुढे आपण जे देणार आहोत ते वेगळं असणार आहे का, किंवा स्वस्त असणार आहे का, किंवा जास्ती फंक्शनल असतं, व्हॉट एव्हर इज अ डिफरन्सिएशन. तर सगळेजण स्टार्टअपमध्ये आम्ही वाचतो, टायमध्ये पण आपण बघतो की प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट लोक करत असतात, पण प्रूफ ऑफ आयडिया इथपासून सुरुवात करायला पाहिजे. आणि आयडिया तुमची कुणाला हवी आहे का. आणि आम्ही, मला वाटतं, खूप मोठं पर्सेंटेज पाहिलंय की जवळजवळ 80% उद्योग बंद होतात कारण कोणाला त्या गोष्टीची गरज असते. ते ऍप डेव्हलप झालेलं असतं, ते खूप छान चालतं, सगळं ग्लॉसी दिसतं, पण कोणाला नकोच येते, म्हणजे तो प्रॉब्लेमच नाहीये. तर तुम्ही प्रॉब्लेम काही सॉल्व्ह करताय का, ती सुरुवात पाहिजे की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, कोणासाठी करताय, आणि त्याची गरज आहे का. तीच सुरुवात असते. आम्ही कायम सांगत असतो, तुम्हाला वाटतोय म्हणून बिझनेस नका करू, कस्टमरची काय नीड आहे ते समजून करा. अर्थात म्हणजे खूप मोठा स्टार्टअपचा एक रिसर्च होता, त्याच्यात एक अराउंड मोर दॅन 80-90% बिझनेसेस पहिल्या 5 वर्षात बंद का होतात, तर नो मार्केट नीड. नो नीड. प्रोफेसर किंवा तुमचा मित्र किंवा तुमचे आई वडील म्हणताय म्हणून तुम्ही करा किंवा नाही करू नका. प्लीज सर्वे करा, 100 लोकांना भेटा, प्रॅक्टिकली रॅशनली विचार करा. म्हणजे इव्हन माझ्याकडे लोक येतात, मी हे चालू करू का, म्हटलं मी राईट आन्सर देऊ शकत नाही. तू 100 कस्टमरला विचार, त्यांना गरज आहे का, 50-60 जरी म्हणले ना तरी रिस्क. बरोबर. यांनी जे सांगितले त्या सगळ्या मुद्द्यांशी मी सहमतच आहे. तरी मी इन्सिस्टच करतो की मूळ जे सुरू करायचंय, आत्ता तुम्हाला विजनही नसेल, तुमचं पॅशनही कळत नसेल, थांबा, जाऊ नका फ्लो बरोबर. पॅशन शोधण्यासाठीचं काही सिलेबस आहे का, कोणाशी बोलता येत आहे का, ते बघा. जे तुमचं, माझं असं दृढ विश्वास आहे की तुम्ही जे काम करताय त्याला जर तुमची पॅशन अटॅच नसेल तर तुम्ही दर्जा देऊ शकत नाही, तुम्ही यशस्वी होऊ शकता, तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या चांगलं काहीतरी करू शकता. आत्ता बाजारामध्ये सगळ्यांना, म्हणजे आता हे स्विगी आहे किंवा हे सगळे जण उत्तम करतायत, मला आवडणार आहे का त्याच्यात खूप व्हॅल्युएशन आहे, त्याला खूप मोठं काहीतरी मिळेलही. आत्ता ग्लोबलायझेशनचा फायदा हा आहे आणि त्याच्यामुळे मला जास्त व्यवहार्य वाटतं की आपण पॅशन फॉलो केली पाहिजे की माझं प्रॉडक्ट
आत्ता माझ्या दादर परिसरामध्ये एकही माणसाला आवडत नाही, त्यांना त्याची गरजही वाटत नाही. इथिओपियामध्ये असू शकते, लंडनमध्ये असू शकतं, कोणीतरी शंघायमध्ये माझ्यासारखं पॅशन. ग्लोबलायझेशनचा मला समजलेला अर्थ आहे की तुमच्या शक्यता आणि रिस्क घेण्याची क्षमता आणि स्वीकारार्हता ग्लोबल होते. सो मी गावामधला, आता गावामध्ये माझ्या गल्लीमध्ये पूर्वी एक पटेलचं किराणा मालाचं दुकान असायचं आणि पटेल हे एक सक्सेस मॉडेल होतं की ह्या किराणा मालाचं दुकान चालवतं, सक्सेस मॉडेल, काय यशस्वी माणूस आहे. माझ्या गावातल्या पटेलला गावातल्या दुसऱ्या पटेलने नाही दिलेलं आहे चॅलेंज, त्याला ॲमेझॉन नावाच्या ग्लोबल पटेलने चॅलेंज दिलं. ह्याचं उलट पण होऊ शकतं ना, की माझं प्रोडक्ट माझ्या भागात विकलंच जात नाही. मी एक माझ्या वरच्या पाठीमागून चौथ्या दाताचं कलाकारी करणं हे मला आवडतं. माझ्याकडे दात पडलेले लोक आहेत माझ्या घरात आणि आजूबाजूला सगळे. कुठेतरी तर दात असलेली माणसं सापडतील की ज्यांना पाठीमागच्या दातावर कलाकारी करायला आवडेल. अडचण ही आहे की माझं पॅशन मी माझ्याच आजूबाजूच्या सर्कलमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करतो. मला माझं गाव सोडायचं नाही, माझी पेठ सोडायची नाही. मला आनंद वाटतो की माझी कुठे शाखा नाही. मला खूप भारी वाटतं की मी ना घराच्या बाहेर कुठं जाणार नाही. त्या कसं चालेल असं? मी लॉर्ड्सवर खेळायला जाणार नाही, मी मुंबईच्या बाहेर फक्त शिवाजी पार्कवर खेळेन आणि मला आंतरराष्ट्रीय प्लेअर व्हायचं, असं होऊ शकत नाही. असं होऊच शकत नाही. त्यामुळे कोर काय याचं उत्तर मला वाटतं, तुम्ही जे असं म्हणालात की बाजार काय, मला वेगळा मुद्दा मांडायचा की आता खूप यशस्वी, आता गल्ली बोळामध्ये ते मल्टीलेवल मार्केटिंग करणारे आलेत. ते सगळेजण स्वतःला यशस्वी समजतात, असं टायवी घालतात, मी यशस्वी होणारच वगैरे वगैरे काहीतरी बडबड करत फिरतात. आणि त्यांच्यातले काही जण जे आहेत ते लगेच असे इतके बिभत्स पद्धतीने ते यशस्वी झाल्याचं दाखवण्याच्या नादात स्वतःच्या गाड्या काय दाखवतात, मग स्वतःच्या हातातले कडे काय दाखवतात, अंगठ्या काय दाखवतात आणि ते लोकांना वेड्यात काढतात. मग तुम्ही त्याच्यामध्ये हुरळून जाता. मग तुम्हाला असं वाटतं की अरे किती सोपं आहे, एक 10,000 रुपये टाकायचे, 10,000 रुपये टाकायचे, अजून 10 जणांना गोळा करायचे, माझ्यासारखे 10 गोळा करायचे, मग माझा बिझनेसमध्ये प्रत्येकाचे मला 1,000 रुपये मिळतील, मग माझे 10,000 रुपये पहिल्या फटक्यात बाजूला होतील. हा ट्रेंड आहे. फॉलो करणार का आपण? हा यशस्वी आहे, हे करणार का? हे सगळे म्हणजे पहिला ट्रॅप नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांचा जो आहे तो या मल्टीलेवल मार्केटिंगवाल्यांचा आहे. हे चोर लोक आहेत, फ्रॉड आहेत, आउटराईट फ्रॉड आहेत. हे किती मोठ्या गाड्यांमधून आले तरी यांनी उमेद मारली आहे जे नवे धंदे करू शकतात अशा लोकांची. मग आपण जर का असं म्हणायला लागलो की हे चालतं आहे म्हणून आपण इथून सुरुवात करू आणि कुठल्या तरी MLMला जॉईन होऊन ते कॉन्फरन्स आणि ते सगळं मोटिवेटेड वातावरणामध्ये धंदे करू. म्हणून मला पुन्हा एकदा माझं म्हणणं आहे, मला चित्र काढता येतं का? माझ्या गावात, मी आंधळ्यांच्या गावात राहत असेल आणि मला चित्र काढता येत असेल तर काय धंदा करू नको? मी डोळस लोकांचं गाव शोधायला जाईन. सो मूळ काय? मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या याच्यात की मी यशस्वी होतोय आणि मला हा धंदा आवडत नाही, हे असं कसं कोणी म्हणू शकतं? की माझी ना पॅशन ॲक्च्युली चित्र काढायची आहे, पण आत्ता मात्र मी स्टॉक ब्रेकिंगच्या धंद्यामध्ये. का बरं आहेस तू त्या धंद्यामध्ये? तुला चित्र विकता येत नाही आणि तुला स्टॉक विकता येत आहेत, म्हणून असं असू शकत नाही. ज्यांचं पॅशन आणि धंदा एकच आहे ह्या दिशेला जाणं हेच मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. मी उद्या काय मी पण अंबानीसारखं रिफायनरीच्या धंद्यामध्ये जायला लागलो किंवा त्याच्यात सगळ्यात जास्त मार्केटिंग आहे किंवा तो कोण ड्रग्ज विकायचा आणि त्याची खूप विमानं होते, त्याच्यावर खूप साऱ्या वेबसिरीज आल्या, आता ड्रग्जच्या धंद्याला मार्केटला मी करणार का ते? म्हणून याच्यावर म्हणून ठेवलेलं आहे की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत, ही सुरुवात आहे. मला आवडो न मला लोक यशस्वी आहेत सर हे कुठे घेऊन जातं माहिती आहे का? ट्रेंड फॉलो करण्याचा. मग माझ्या चुलत भाऊ जो आहे त्याने या शिक्षणाला घेतलेलं आहे म्हणून मग मी पण त्याच शिक्षणाला. मग माझा कोणीतरी एक जण जो आहे त्याला रिअल इस्टेटचा धंदा जमायला लागला तर आता मी सर्वे करतो आणि मी पण रिअल इस्टेटच्या धंद्यामध्ये जातो. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जर का धंदा करण्याची इच्छा आहे, बसा, काय आवडतंय ते बघा. काहीही असेल, मला नुसतं वरण भात बनवता येत असेल सोडून द्या, तर मी जगातलं उत्तम वरण भात जर बनवायला लागलो तर जगामध्ये मला ग्राहक नाही. येस, बरोबर, राईट. आणि मग पिझ्झाची फ्रँचायझी सक्सेसफुल आहे आणि मला अन्नच बनवायला आवडतं तर आता मी पिझ्झा बनवतो, मी फेल. मला
खूपच महत्वाचा मुद्दा वाटतो हा. सर पण मी आजूबाजूला ना खूप इंटरेस्टिंग माझे मित्र बघितले जे डेफिनेटली पॅशनेट होते त्यांच्या बिझनेस बद्दल, त्यांच्या आयडिया, त्यांच्या स्किल सेट बद्दल, त्या पॅशनवरतीच ते बिझनेस करतात. बऱ्याच जणांना पॅशन बिझनेस मध्ये कन्वर्ट करताना गोंधळ झाला, म्हणजे त्याचं मार्केट नाही करता आलं, त्याचं प्रोडक्टाईज नाही करता आलं. बरेच जण आहे ते म्हणजे आपण चित्र काढायचं घेतोय किंवा कुकिंग, बरेच जण आहेत जे सुंदर कुक आहेत, पण सुंदर कुकवाला म्हणजे एखादा सुगरणबाई चांगला हॉटेलचा व्यवसाय करू शकते का? किंवा एखादा सुंदर चित्रकार सायलीसारखा ज्वेलरीचा बिझनेस तयार करू शकतो का? कारण बऱ्याचदा कारण का कोर स्किल सेट हा आर्टिस्टिक असणं किंवा त्यात कुकिंग असणं किंवा कोडर असणं, कॅन एव्हरी कोडर बी अ सक्सेसफुल स्टार्टअप ओनर? कारण त्याच्यात स्किल सेटचा गॅप आहे, तो कसा कव्हर करायचा किंवा ते कळलं पाहिजे की बाबा हे नाही जमत तर मी नाही केलं पाहिजे, हे कसं करायचं, म्हणजे तो क्रायटेरिया कसा आपण हे करायला पाहिजे. मला ऍक्च्युली मगाचाच मुद्दा आणि आता तू जे बोललास ते दोन्ही एकत्र करून असं वाटतं की ज्या आपण 4 गोष्टी म्हणत होतो की काय 4 गोष्टी, तर मला वाटतं की एक तर मार्केट गॅप आहे का, इव्हन फिटच्या आधी पण मला वाटतं की गॅप आहे का मार्केटमध्ये. मी पर्सनल उदाहरणावरून सांगते की मी का चांदीची दागिने चालू केले कारण मला जसे हवे तसे दागिने मला मिळत नव्हते. मला ते फ्लॅशी गोल्डन पर्ल्स लावलेले खूप मोठे कानातले आणि गळ्यातले नको होते आणि मी सतत चांदीचे दागिने शोधायचे आणि ते खूप शोधून शोधून मला मिळायचे नाही. त्यामुळे जेव्हा माझ्या डोक्यात हे आलं की आता मला हातावर दागिने छान बनवता येतात, आता मला काहीतरी ह्याला व्यवसायाचं स्वरूप द्यायचंय, तेव्हा पहिलं ऑप्शन माझ्या डोळ्यासमोर आला. कारण मला माहिती होतं की हे चांदीचे दागिने मिळत नाहीत आणि मी जी नोकरी करत होते तिकडेही अनेक वेळेला असं व्हायचं की अरे असं मला पाहिजे पण मिळत नाही. तर ते एक गॅप आयडेंटिफाय करणं आणि त्याचे खूप प्रोफेशनल आणि फॉर्मल मार्गही असू शकतात. माझा मार्ग इन्फॉर्मल होता हे मला मान्यच आहे, पण गॅप आयडेंटिफाय करणं आणि त्याची एक मार्केट फिट की मी काय प्राइस पर्यंत लॉन्च केले तर लोक ते इझिली घेणार आहेत. माझा टीजी ज्याला आता आपण म्हणतो की तुमचा टार्गेट ग्रुप कोण आहे, तुम्ही कुणाला अड्रेस करून तुमचं प्रॉडक्ट लॉन्च करताय, हे एक. आणि जसं मी मगाशी म्हणलं की रिवाईज करत राहणं सतत, ते पण अतिशय महत्वाचं आहे. की मला 2 वर्षापूर्वी वाटलं होतं की हा माझा टीजी आहे आणि मला वाटलं होतं मी जेव्हा चांदीच्या व्यवसायात आले तेव्हा की मला 200 रुपयापासून ते 20,000 रुपयापर्यंत सगळ्यांसाठी दागिने तयार करायचे आहेत आणि मला ऍक्सेसिबल करायचे आहेत. जे मला 2 वर्षांनी लक्षात आलं की मला हे शक्य नाहीये, कारण जो मासचा गेम आहे तो मी करायला गेले तर मला माझा निशचा गेम कदाचित थोडासा कमी करायला लागेल आणि हा करायला लागले तर हा मला करता येणार नाही. मग मी एक पर्सनल त्याच्यामध्ये चॉईस हा केला की मी एनिवे कोणाकडे तरी नोकरी करतच होते, तर आता जर मी ते बंद करून मी हे चालू करतेय तर मला निशला धरून राहायचंय आणि म्हणून मला वेळ लागला तरी चालेल, पण माझ्याकडे 10 पैकी 1 चल ना, इकडे नाही तर तिकडे बघू, नाही तर तिकडे बघू, असं चांदीच्या दुकानात जाणाऱ्या लोकांच्या ऐवजी ऐक ना आपण आद्यामध्ये जाऊन ज्वेलरी घेऊन येऊयात, अशी लोक माझ्याकडे यायला हवेत. हे मी ठरवलं की मला हे पाहिजे. आणि म्हणून ऍक्च्युली मगाशी मी म्हणाले की त्यात हे एखाद्याचा उद्देश हा असू शकतो की आज मला माझ्या दुकानात चांगल्या क्वालिटीची ज्वेलरी आणायची आहे, डिझाईन माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण मला ॲट द एंड ऑफ द डे 2 लाखाचा सेल रोज करायचा आहे. हे एखाद्याचा उद्देश असू शकतो. आणि एखाद्याचा उद्देश हा असू शकतो की मला मे बी आज 1 लाखाचा सेल झाला तरी चालेल, पण आद्या घातलंय कोणीतरी असं म्हणणारी लोक मला निर्माण करायचे, मला माझी ट्राईब निर्माण करायची किंवा कम्युनिटी निर्माण करायची. सो म्हणून मी मगाशी असं म्हणाले की दोन्ही गोष्टी चूक बरोबर असं आपण त्याला डिफाईन करणं थोडं चुकीचं वाटतं. नाही, मला आता या सगळ्यातनं जे आपण जे बोलतोय ना, मला एक जे रिअलाइज झालं ते असं आहे, तुमचं जे पॅशन आहे ना तो तुमचा धंदा बनवा आणि पुढचा सगळा जो रिअल धंदा आहे, काय तुम्हाला कसं मार्केट करायचं आहे, कुठली कौशल्य डेव्हलप करायची आहे, तुमचं मार्केट कुठे आहे, ते मात्र व्यवसायाच्या नियमांनी सगळं समजून घेऊन तुम्ही इव्हॉल्व करा. सो पाया जो आहे तो मार्केट ड्रिव्हन नाही आहे, तर जे तुमचं कोअर आहे ते मार्केट करणं हा धंदा आहे, असं त्याचं मला दिशा आपल्या याच्यातून लक्षात येते. मला अजूनही वाटतं की तुम्ही फार लकी असाल की तुमचा पॅशन आणि बिझनेस एकच असेल, है ना. प्रॅक्टिकली असाल लकी, है ना. फॉर एक्झाम्पल आपण आत्ताच किती वेळा म्हणालो की मारवाडी गुजराती आपल्यासाठी अननोइंगली आदर्श आहेत, बरोबर. नॉट ओनली गल्लीमध्ये पण आता इंडिया लेवल ग्लोबल लेवलला पण, राईट. मला पर्सनली नाही वाटत की उबर जे किंवा ओला ज्यांनी चालू केलं त्याचं पॅशन असेल, त्यांनी बिझनेससाठी घेतलं, बरोबर. त्याला बिझनेस करायचा होता, त्याला उबरच्या पॅरलल एक उभं करायचं होतं, राईट. पण म्हणून मला म्हणायचं की तुम्ही बिझनेस करा, स्टार्ट करा,
लकी असाल पॅशन मिळालं तर, नाही तर पॅशन मिळणारच, पुढच्या बिझनेसमध्ये मिळेल, चौथ्यात मिळेल, पण मिळेल. पण बिझनेस स्टार्ट करणं हा खूप आपल्यासाठी. आणि मी सांगतो आज या पिढीने बिझनेस चालू केला, पुढची पिढी हे डिस्कशन नसणारच आहे. त्यांचं डिस्कशन नेक्स्ट लेवल काहीतरी वेगळं असणार. आयडियली नसायलाच पाहिजे. या डिस्कशनची गरज नाही पडली पाहिजे मराठी लोकांना पुढच्या वर्षभरात. नसणारच. मला ट्रेंडवरचा पण ऍक्च्युली थोडंसं हे म्हणायचं होतं की आपण आता म्हणलं की ट्रेंड चालू आहे म्हणून मी तो फॉलो करणार आहे. पण असा पण आपण विचार करू शकतो, जो मला वाटतं की मी केला नव्हता पण तो झाला, की आजही 10 वर्षात मागच्या चांदीत दागिने कोणी चालू केले असं म्हटलं तर ट्रेंड सेटर पण तुम्ही होऊ शकता, की एक ट्रेंड मला चालू करायचा आहे. आणि सर म्हणाले तसं क्लायंट एज्युकेशन त्यांनी घरोघरी जाऊन केलं, पण मी सोशल मीडिया वापरून केलं. की मी सांगत होते की 92.5 म्हणजे काय, जर्मन सिल्वर का घेऊ नका, कारण ते सिल्वरच नाहीये. हे हा कस्टमर एज्युकेशन आणि त्यांना हे पटवून देणं, आणि हा माइंडसेट की चांदी म्हणजे सोनं परवडलं नाही म्हणून चांदी घ्यायची, हा माइंडसेट पण हळूहळू पुसून काढून त्याला एक इज्जत मिळवून देणं की चांदीचे दागिने इज ऑल्सो व्हेरी सोफिस्टिकेटेड आणि ते छान दिसतात. तर मला वाटतं की एक तुम्ही ट्रेंड सेटर पण होऊ शकता. मी चालू करताना सगळे महाराष्ट्रीयन दागिने चांदीत बनवले, तर मला नेहमी हा प्रश्न पडतो की माझ्या आधी 100 वर्ष हा विचार कोणी का नाही केला की मी हे सगळे आपले दागिने जे महाराष्ट्रीयन दागिने आहेत ते चांदीत बनवूया, कारण त्या पद्धतीचं आवडणारी पण लोक असतील. आणि तो यशस्वी होण्याचं कारणच आहे की मे बी लोकांच्या मनात हे होतं पण ते कोणी तयार केलं नव्हतं. मी परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेली होती ती आयडिया. आणि नाही, ह्यांचा जो मुद्दा आहे ना, तर रतन टाटांनी पण आदरणीय त्यांनी हे केलं होतं की तुम्ही आधी चालू करतो आम्ही बिझनेस आणि नंतर आम्ही तो यशस्वी कसा करायचा आम्ही जीवाचं रान करतो. बरोबर. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आधी चालू करा आणि मग तुम्ही त्याच्यात शोधा. म्हणजे जर का पॅशन नाही मिळाली तर, कारण मी पॅशनवालाच आधी त्याला आहे प्रेफरन्स, पण नाही मिळालं तर थांबू नका. कारण किती थांबायचं ह्याला पण प्रश्न आहे की तुम्ही बिझनेस आयडिया मिळत नाही म्हणून थांबायचं किती. कारण मराठी पण म्हणजे एक तो मुद्दा मला असं वाटतो की आपलं जे स्वातंत्र्य आपण जे म्हणतो की मराठी आणि इतर किंवा काही की मराठी भाषा वगैरे पण आता आपल्याला ती अभिजात दर्जा पण मिळालेला आहे. तर स्व हा जो आहे ना, आपण पुण्यामध्ये आहोत आणि लोकमान्य ठिकाणी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर उद्योग करणं हा जन्मसिद्ध हक्क प्रत्येक मराठी माणसाला वाटला पाहिजे आणि मी तो करणारच. अशा प्रकारचं आपण हे करण्याची आवश्यकता आहे की तरच. आणि आर्थिक स्वातंत्र्याशिवाय तुम्हाला कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही आहे तुमच्याकडे पैसेच नाही तर तुम्ही काय करणार आहात. तर पैसे स्वातंत्र्य तुम्ही फिरण्यासाठी काही तुमची कला तुमचा आवडीनिवडी सपोर्ट ज्या काय करायचं पैसा आहे त्याला, तर तुम्ही त्यामुळे हा जन्मसिद्ध हक्क आहे आपला असं मला असं वाटतं. आणि परत सांगतो तुमचं जे एक्झाम्पल आहे ना, दॅट इज दी राईट वे ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस. की तुम्ही काय केलं, ऑफिसमध्ये बघितलं, तुम्ही एक प्रॉडक्ट आणला, ऑफिसमधल्या 10 मुलींना ते आवडलं, तुम्हाला कळालं, त्याला ट्रॅक्शन म्हणतो आपण की बाबा ह्या प्रॉडक्टला ट्रॅक्शन आहे. 10चे तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंट गेले, 100ला कळालं, मग बिझनेस आला. त्यामुळे ट्रॅक्शन बघणं, गॅप आयडेंटिफाय करणं, मार्केट त्याला ट्रॅक्शन असणं, मग चालू करणं इज द फेलियरला प्रोबॅबिलिटी कमी करण्याचा. नाही, आणि तो जो स्केलेबिलिटी आहे ना, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी ते सांगितलं ना की गावाच्या बाहेरच जात नाही किंवा इथे माझं मार्केटच आहे ना ते. आणि तो ना तुमच्या आयुष्यामध्ये प्रसंग येतो. म्हणजे मला आठवतं की आदरणीय कैलासवासी मनोहर जोशींनी एक कार्यक्रम घेतला आणि त्यांनी विचारलं की 100 कोटी टर्नओव्हर असले किती लोक आहेत. मी पुढे होतो आणि आमचा महाराष्ट्रातच पितांबरी विकत होतो आम्ही, ब्रँडमेंट सगळा झालेला होता. आमचा 10 कोटीच टर्नओव्हर होता. अरे म्हटलं कधी आपण विचारच नाही केला की जर का 10 राज्यांमध्ये गेलो तर गुणिले 10 100 कोटी होऊ शकतो. ते सोपं नव्हतं त्या भाषांमध्ये जाणं, पण स्केल आपण त्या स्केलला जाणं हे पण आवश्यक आहे. आणि मग ते परत त्यांनी मला खरवडलं की बाबा तुम्ही काय 100 कोटी असलेलं कोण 10 एक माणूस पण नाही इकडे, मराठी काय असतं का नाही. म्हणून मी ठरवलं 100 कोटी 10 वर्षात करणार. आम्ही मग 2015 साली पितांबरीचा 100 कोटी टर्नओव्हर झाला आमचा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता सगळ्याच्या कॉन्व्हर्सेशन मधनं हे कळतं की आपल्याला पॅशन असेल तर तुम्ही जास्त वेळ त्या बिझनेसमध्ये तग धरून राहू शकाल. ज्यावेळेस काय अनअकर्ड सिच्युएशन्स येतील, अनफेवरेबल सिच्युएशन्स असतील, त्यावेळेस तुम्हाला ते पार करण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकेल. सरांनी आता एक सेल्समनशिप बद्दल बोलले की ती एक क्वालिटी हवी व्यवसाय करताना. तर आता हे तर कळलं की काय मी व्यवसाय करायचा ठरवलाय, मला या गोष्टीचं पॅशन वाटतं, ही आवडते मला गोष्ट, त्यातनं मी प्रॉडक्ट शोधलंय, मी मार्केट फिट चेक केलाय, मार्केट गॅप त्याच्या आधी चेक केली, प्रॉडक्ट तयार झालंय. आता माझ्यामध्ये काय क्वालिटी हव्यात जे मला बिझनेसमॅन बनवेल. आता मी आर्टिस्ट आहे का, माझ्याकडे पॅशन आहे का, तर आहे. माझ्याकडे ते प्रॉडक्ट बनवण्यासाठीच्या गोष्टी आहेत का, तर कदाचित आहेत. मी रिसर्च केलेलं आहे, इनोव्हेशन करून ते प्रॉडक्ट बांधलेलं आहे किंवा सर्व्हिस तयार केलेली आहे. आता ज्यावेळेस मला त्याचं व्यवसायात रूपांतर करायचंय
त्यावेळेस जसं सेल्समनशिप ही एक क्वालिटी आहे, तशा बाकी काय क्वालिटीज मला असायला हव्यात अश्विनी मॅम? एक खूप छान शब्द आहे, इंग्लिशमध्ये आहेच पण मराठीत पण आहे. एक म्हणजे सहानुभूती आणि दुसरा म्हणजे स्वानुभूती, म्हणजे एम्पथी. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्या युजरच्या मनात जाऊन, आपण म्हणतो ना शूज घातल्याशिवाय कुठे चावतात ते कळत नाही चप्पल, तर तसं येते. तर तुम्ही तसं केलं जर का, तर तुमची नीड गॅप, प्रॉडक्ट मार्केट फिट हे सगळं इतकं परफेक्ट होऊ शकतं की तुम्ही जे काय नंतर कराल त्याच्या पुढे ते योग्यच ठरेल, त्याला योग्य प्राइस मिळेल, त्याला योग्य नफा मिळेल आणि तो व्यवसाय मोठा होईल. तर त्यामुळे स्वानुभूती ही खूप महत्त्वाची मला वाटतं. आणि आपण अजून एक, आता तुम्ही दोघांनी संत वाङ्मयाचा उल्लेख केलात म्हणून मला आठवलं की आपण पॅशन म्हणतोय, बरोबर आहे, आणि पॅशन आहे, समजा नीड गॅप आहे, सगळं आहे, पण कष्ट करावे लागतात. म्हणजे त्याला कुठे शॉर्टकट नाही. म्हणजे बहिणाबाई म्हणतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तर तो कुठे शॉर्टकट नाहीये. तर ते लक्षात ठेवायला पाहिजे की हे आपण आता आज वाचतो की आज व्यवसाय सुरू केला, उद्या मोठं व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मिळाली, परवा व्हॅल्युएशन झालं, तेव्हा IPO झाला, वॉट एव्हर. तर हे सगळं फार थोडे उद्योग असं करतात आणि बाकी सगळ्यांना हाताला चटके लागतात आणि त्यात काही चूक नाहीये. म्हणजे ते करायची तयारी पाहिजे. मला असं वाटतं ना, तो इगो पण कमी करतो. मी जेव्हा सेल्समन होता ना, तेव्हा तुम्हाला फटके बसून तुम्हाला बाबा इगो ठेवून चालणार नाहीये. मग लोकांचं ऐकलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणताय की त्या कन्झ्युमरच्या भूमिकेत जाऊन आपल्या प्रॉडक्टकडे बघणं, तर त्यावेळेला खूप आपल्याला वाटत असं आपलं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, पण मग त्याला तुम्हाला काही हाताला बाबा टोचताय, हे होत आहे, ते होत आहे. मला आठवतं ते आमचं रुपेरी प्रॉडक्ट होतं, ते एकदा आम्ही एका याला दिलं, तर आम्ही काय गृहीत धरलेलं की सगळी सिंग जी आहे ती मार्बलची किंवा ह्याचीच असेल, काचेची. तर स्टेनलेस स्टीलचं होतं आणि त्याचं त्या रुपेरीमुळे ते सगळं नाहीचंच झालं. तर मग त्यांनी, आणि आमच्याकडे कोण सेल्सचे लोक फोनच घेणार, मला त्यांनी फोन केला. मी म्हटलं जी काय खर्च येईल, काय रुपेरीची बाटलीची किंमत काय 50 रुपये होती आणि त्याचं ते बेसिन होतं ते 500-1000 रुपये आणि बसवण्याचा खर्च आला. म्हटलं आम्ही तुम्हाला बदलून देऊ. म्हणजे प्रभुदेसाई मला ते नाही, तुमच्या प्रॉडक्टवरती लिहा की हे स्टेनलेस स्टीलच्या ह्याच्यामध्ये कुठे वापरू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. मला बदलून द्या वगैरे असं. कन्झ्युमर पण चांगले असतात, पण आपण खूप घाबरतो. तक्रार आली की जाम घाबरतो आपण की आता काय करत आहे आपलं, म्हणजे इतके वर्ष आपण काय सगळं केलं ते फुकट गेलं. जसं मॅम म्हणाला की कष्टाला पर्याय नाही, मगाशी सर म्हणाले सेल्समनशिपला पर्याय नाही, एम्पथी खूप महत्वाची. अजून कोणते स्किल्स आहेत जे आपण लक्ष दिले पाहिजे? जे अष्टप्रधान मंडळाचं तुम्ही सांगितले ना, त्याच्यावर JRD टाटांनी कीनोट्स मध्ये खूप चांगले सांगितले. ते म्हणाले की मी सिमेंटही बनवतो, मी हॉस्पिटॅलिटीमध्ये आहे, आमचं टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत, आमचं विविध, एवढं सगळं मला चेअरमन म्हणून माहीत असणं आणि यातले प्रत्येक डिटेलिंग मला माहीत असणं आवश्यक नाही आहे, माहीत नाही पण आहे. पण मला हे माहिती आहे की कोणाला सिमेंट चांगलं बनवता येतं, मला हे माहिती आहे की कोणाला हॉटेल चांगलं चालवता येतं, कोणाला ऑटोमोबाईल चांगलं करता येतं. तर हे खूप, म्हणजे हा जो भाग आहे की काय आहे धंदा, याचं मला समजलेलं आत्ताचं आकलन असं आहे की अनेक लोकांना त्यांच्या विकासाच्या क्षमता ज्या युनिटमध्ये वाटतात ते युनिट म्हणजे धंदा असतो आणि ते मग दीर्घकाळपर्यंत चालत जातो. जो इन्व्हेस्टर असतो त्याला प्रॉफिट वाढेल अशी शक्यता वाटते, जे सप्लायर असतात त्यांना अजून त्यांचा बिझनेस वाढेल अशी शक्यता वाटते, जे एम्प्लॉईज असतात त्यांना असं वाटतं की माझं करिअर या कंपनीमध्ये अजून मोठं होऊ शकतं. तर कोणत्याही एंटरप्रेन्युअरला पहिलं हे लक्षात आलं पाहिजे की मला खूप वेगवेगळी माणसं लागणार आहेत आणि माझ्या धंद्यामध्ये मी जितके स्टेक होल्डर्स निर्माण करेन तेवढं त्याचं मल्टिप्लिकेशन वाढत जाईल. मी फक्त 4, 5, 6 जणांच्या खांद्यावर आळंदी टू पंढरपूर प्रवास होऊ शकत नाही. जितकी जास्त दिंड्या येतील, जितके जास्त वारकरी जोडत जातील, तेवढा तो प्रवास अधिक आनंददायक आणि अधिक त्याचा चांगल्या ठिकाणी पोहोचू शकेल. आपण याच्यामध्ये कमी पडतो. आपल्याला 2, 4, 5 भीती असतात. माझं सिक्रेट त्याला कळेल, मग तो धंदा सुरू करेल, त्यामुळे मी गपचूप राहणार, मी कोणाला माझ्या बरोबर घेणारच नाही. मग मी माझ्या स्टाफ बरोबर पण मी ट्रान्सपरन्सी मेंटेनच करणार नाही. मला सतत भीती अशी वाटत राहते की माझ्या स्टाफमधलाच उद्या एखादा जण निघेल आणि तो नवा धंदा करेल. मला असं वाटतं की जितकी जास्त माणसं धंद्यामध्ये पार्टनर्स म्हणून तुमचे वाढत जातात, मल्टिपल पार्टनर्स, म्हणजे आपण पाहिलं तर हे ऑइलवाले असतील, ज्यांनी वर्षानुवर्ष जगात धंदा करतात, मोठ्या कमोडिटीजचे धंदा करणारे असतील, ते प्रत्येक जण त्यांचं विकणारे किंवा अगदी डेलॉइट सारख्या कन्सल्टन्सी कंपन्या असतात, यांचे मल्टिपल पार्टनर्स थाउजंड्स ऑफ आणि ते पार्टनर्स मिळून एक ब्रँड जो आहे तो मोठा मोठा करत
जात असतात. तेव्हा मी आता मी एकटा म्हणजे माझ्या व्यवसायापुरतं मी एकटा किती विमानं गोळा करीन, 5, 50, 100. पण ज्या वेळेला इतरांनी घेतलेली विमानं पण मला उपलब्ध होतात आणि माझी एक सिस्टीम, त्यांची विमानं आणि त्यांची हेलिकॉप्टर पण जेव्हा विकायला लागते, त्या 2 गोष्टी होतात. एक, माझी फ्लीट साईज मोठी होते, ज्याच्यात माझी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाही. 2, माझं हॉरिझॉन्टली ग्रोथ जी आहे ती सुद्धा होत जाते, जी व्यवसायाला गरजेची असते. तेव्हा मला असं वाटतं की आपली मानसिकताच अशी बनवत जाणं की मी मल्टिपल पार्टनर्सना घेऊन काम करेन. मल्टिपल पार्टनर्स कशातही असेल. नाही, पण माझं याला ऑब्जेक्शन आहे. ह्याचं कारण काय, तुमचा व्यवसाय तो तसा हेलिकॉप्टर किंवा ह्याचा आहे Capital trading चा. हा, आता एखादा फॉर्म्युला बेस जर का असेल, समजा पितांबरी आहे किंवा कोको कोला आहे, आता एवढी जगातली मोठी कंपनी, मग ती का कोको कोलाचा फॉर्म्युला कुठे त्यांनी लपवून ठेवलेला आहे? मी तुम्हाला एक मुद्दा फक्त मी पुरा करतो. तर त्याच्यामुळे सुरुवातीला जे असतं ना की अष्टप्रधान मंडळ अत्यंत महत्वाचं आहे. आता मी प्रोडक्शनचा माणूस होतो, बाबा फायनान्स होते आणि आमचे मेवणे मार्केटिंग मॅनेजर होते. तुम्हाला अष्टप्रधान मंडळ तुमच्याकडे निर्माण करायचं आहे, एक माणूस तुम्हाला घेत जायचा. पण आत्ता जो माणूस मिळाला थांबायचा नाही आपल्याला. बरोबर. पण आपल्याला आयडियलिस्टिक माणूस, मला फायनान्स मॅनेजर कसा पाहिजे, माझा सेल्स मॅनेजर कसा पाहिजे, माझा जाहिरातीचा माणूस कसा पाहिजे, R&Dचा कोण पाहिजे, आणि ते होत आहेत की नाही हळूहळू निर्माण करायचं आहे. पण तुमच्या बाळाला नख लागणार नाही ह्याची पण तुम्हाला काळजी घ्यायची. कारण जास्त उदारता आहे बघा, सद्गुण विकृती हा सावरकरांनी एक मुद्दा सांगितलेला आहे. धंद्यामध्ये सद्गुण विकृती अजिबात चालत नाही. तुम्हाला जे सिक्रेट ठेवायचं आहे ते दाखवा तुम्ही की माझा काहीच सिक्रेट नाही आहे, पण देर आर सिक्रेट्स आम्ही मेंटेन करतो. म्हणजे हा प्रत्येकाचा ह्याचा मुद्दा असेल त्याच्या धंद्याप्रमाणे बदलेल, पण ते सिक्रेट्स असली पाहिजेत, ती नीट जपली पाहिजेत. आणि ते जे काही त्यांना करायचे त्याच्यातली ती माणसं त्यांना तुम्ही सांगा तुम्हाला काय स्वातंत्र्य दिलं ते केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने घेतलं. नाही तसं नव्हे. नाही, माझा मुद्दा मला सांगा. तुमचा फॉर्म्युला आहे बरोबर, कोका कोलाचा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. मी ज्या वेळेला मल्टिपल पार्टनर्सचा विषय म्हणतो त्यावेळेला माझ्याकडे फॉर्म्युला आहे, हे माझं बिझनेस आहे. म्हणून मी बाटल्या पण बनवायचा धंदा करायला पाहिजे याची गरज नाही. सो एक बॉटलर येतो, तो म्हणतो कोका कोलाला एवढ्या सगळ्या बॉटल्स लागणार आहेत. कोका कोला म्हणतो ओके, माझ्या या फॉर्म्युल्याचे इतके पैसे मला टाक, बाटल्या कोणी बनवेल. मग कुठला तरी एक जण येतो, तो म्हणतो मी आफ्रिकेमध्ये बसलोय, तुम्ही कुठून अमेरिकेतून पाणी आणणार, मी तुमचा पाण्याचा पार्टनर होतो. एक कोणीतरी जण येतो, तो म्हणतो ओके तुम्ही काय करताय, ब्रँडिंग करणार ना, माझ्याबरोबर को ब्रँडिंग करा, आपण एकत्र मिळून त्याचं ब्रँडिंग करू. मी जे पार्टनरशिप म्हणतोय ते सद्गुण विकृती वगैरे अशा प्रकारे तुम्ही घेऊ नका. मी म्हणतोय की तुम्हाला तुमच्या धंद्यातनं ह्या शक्यता लक्षात यायला पाहिजेत की मला काय राखायचंय आणि काय आउटसोर्स. याचं कारण काय, आणि काय आउटसोर्स होऊ शकतं. आमच्याकडे असं झालं होतं की बाटल्या मागता मागता तो काय करतो की आता बाटल्या माझ्या इकडे बनवणार ना, तर तुझा फॉर्म्युला सांग, मी बाटलीत भरेन. प्लॅस्टिकच्या पिशव्या मी बनवतो, तुझा मला सांग, मी बनवून देतो. तिथे मराठी माणसांनी धोका ओळखला पाहिजे की मला ते बनवून कॉन्सन्ट्रेट स्वरूपात त्याला द्यायचं आहे, त्याने डायल्यूट करून तिथे भरायचं आहे. कारण हे काय सगळे लोक ऐकतायत, तर त्यांनाही कळलं पाहिजे की आपण कुठे आपलं राखलं पाहिजे आणि कुठे पार्टनर्स केले पाहिजे. एवढाच माझा मुद्दा होता. मला अजिबात पार्टनर करायचे नाहीयेत असं नाही, आमचे भरपूर पार्टनर्स आमचे पण आहेत. एक्झॅक्टली. मला काय वाटतं की 100% मराठी माणसांनी आपला फॉर्म्युला जपून ठेवलाच पाहिजे. आणि आपण खूप इमोशनल आहोत, थोडं विचारलं की देतो, पण ऍट द सेम टाइम मला यांचंही बरोबर वाटतं की विदाउट पार्टनर आपण स्केलच होतो. म्हणजे स्केलेबिलिटीसाठी पार्टनर इकोसिस्टम जर जेवढ्या लवकर बनवाल तेवढी चांगली. आणि जर माझा करणार म्हटलं तर गोंधळ संपले, आणि सगळं मीच करणार किंवा सगळे माझे एम्प्लॉय करणार हे पण चुकीचं आहे. ओके, पार्टनरमध्ये हे कसं काय म्हणाले की मी 100च हेलिकॉप्टर घेऊ शकतो, है ना, पार्टनर अजून 100 घेऊ शकतो ना, राईट. त्यामुळे मला असं वाटतं इकोसिस्टम हा त्याच्यासाठी एक बेटर शब्द आहे की इकोसिस्टम तुम्हाला सगळी तुमचीच नाही असू शकत, नाहीतर इट विल बिकम अ की मॅन्स प्रॉब्लेम की सगळं माझ्यावर अवलंबून आहे, असं नाही होऊ शकत. आणि मला वाटतं की एक इकोसिस्टम त्याच्या अराउंड आपोआप. मलाही जर कोणी म्हणलं मला तुझं वर्कशॉप दाखव, तुम्ही कशी ज्वेलरी बनवता ते मला जाऊन बघायचं आहे, तर मी नाही नेणार कुणालाही. मला असं की नाही, हे मी तयार केलं, इथे मी नाही नेणार. पण तुम्ही दुकान काढताय का आमचं, तर मग आपण ते बोलूयात. म्हणजे मी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करून देते, तुम्ही ते विकू शकता पुढे, मग त्याच्याबद्दल आपण बोलूयात. तर मला वाटतं की ती इकोसिस्टम तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि माझा जर स्किल जर तुम्हाला म्हणजे तुम्ही विचारला एक स्किल कुठला महत्वाचा आहे, आणि मी आधी आपल्या अमुक मध्येच बोललोय की मराठी माणसाला पैसे परत फेडण्याची जेव्हा मानसिकता बनेल तेव्हा त्यांनी बिझनेस चालू करावा. क्लिअर आहे. आणि दुसरं त्याच्यातच त्याला कॅश मॅनेजमेंट हे जमलं पाहिजे, जमलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका मला ठीक आहे 1 वर्ष 2 वर्ष शिका कुठेही,
पण सिम्पल फंडामेंटल आहे. सिम्पल 100 रुपये आले, 80 खर्च झाले, 20 राहिले, हे तरी कळालं पाहिजे. मी त्याला गमतीने असं म्हणतो की यू मस्ट लर्न द आर्ट ऑफ रोमान्सिंग विथ युअर बॅलन्स शीट. तुम्हाला ते छान, म्हणजे त्याला ऑप्शन नाही आहे. म्हणजे जसं म्हणजे माझ्याच याला मी किंवा माझं पॅशन नाही आहे बॅलन्स शीट वाचणं असं तू म्हणू शकत नाही. तुला धंदा करायचा असेल तर ते एक स्किल आहे जे तुला शिकायला लागेल. त्याचे बारीक सारीक हे जे ते नीट समजून घ्यावे लागतील. खूप जण असे आहेत आणि इथलं पॅनलमधलं प्रत्येक जण याच्याशी सहमत होईल की त्याला धंदा करताना बघितलं ना की असं त्याची कीव येते की अरे हा व्यवसाय करताना म्हणजे हा नोकरी करताना जास्त कमवत होता, ह्या काय कुठे येऊन पडलाय की याला सारखे बँका फोन करतात, याला लोकांचे फोन अवॉइड करायला लागतात, याला सतत कोणीतरी पैसे मागायला येतात, सप्लायरने उधार दिलं नाही तर म्हणजे सप्लायरकडून हा उधार घेतो, समोरच्याची उधारी याला वसूल करता येत नाही. सो हा कायम पैशाच्या त्रासामध्ये असतो. याचं काय चुकतं आहे हे आहेच. म्हणजे हे जे अर्थकारण समजून घेणं जे आहे, अर्थकारणाचं आहे ना, इनोव्हेशन्स ही हे आहेत. आम्हाला लक्षात आलं की तुमचं इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स असतील ना तर लोक ऍडव्हान्स द्यायला तयार असतात. बिकॉज देर इज नो मी टू प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला ती सर्व्हिस किंवा ते प्रोडक्ट अवेलेबलच नाही आहे. त्याला तुम्हाला तर हवं असेल तर तुम्हाला बाबा मंदारकडनंच घेतलं पाहिजे किंवा मॅडमकडनंच घेतलं पाहिजे, तरच तुमची कॅश जी ही आहे ना ती. आणि मग त्याचा विनियोग कसा करायचा तो पुढचा झाला. किती रोमांसिक माहिती आहे. पण तुम्हाला तो कस्टमर ऍडव्हान्स त्यांनी दिला, पैसे टाक मग पाठवतो. कमॉडिटी प्रोडक्टला तुम्हाला क्रेडिट वरतीच खेळावं लागणार, ऑप्शन नाही. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. रोमॅन्सिक आणि नाही, मी थोडं क्लिअर करेल. वेन आय से कॅश, मी कॅश म्हणतो. मी बॅलन्स शीट काहीच म्हणत नाही. हे कॅश फ्लो म्हणतोय. कॅश फ्लो. प्रॉब्लेम हा कॅश फ्लोचा आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणाले की पहिल्या 5 वर्षात बिझनेस क्लोज होता. मेजॉरिटी ऑफ बिझनेस कॅश फ्लो आणि पार्टनर कॉन्फ्लिक्ट मध्ये क्लोज होता. आणि कॅश फ्लो हा प्रत्येकाने शिकला पाहिजे. कॅश फ्लोला म्हणजे ऑप्शनच नाहीये. त्याचं बेसिक हे म्हणजे ट्रान्झॅक्शनला पैसे येणं ऍडव्हान्स मध्ये, म्हणजे तो हे पैसे नाही. आणि जेव्हा कॅश फ्लो शिकता ना की माझ्याकडे असं होतं ना व्यवसायांमध्ये सगळे की मी माल विकतो, विशेषतः ज्यांचं रिटेलिंगचं किंवा हे आहे, माझ्याकडे गल्ला गोळा होतो. ते असे एक थप्पी छान वाटते किंवा मला जे बँकेचे मेसेज आहेत छान वाटतात. आपल्याला ह्याच्यातले कुठले पैसे माझे आहेत आणि कुठले पैसे धंद्याचे आहेत हे मराठी उद्योजक जे नवीन आहेत त्यांना ते लवकर लक्षात येत नाही. तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे वा, माझ्याकडे आता गल्ल्यामध्ये एवढे पैसे आले ते माझेच आहेत की काय. आणि मग असं लक्षात येतं की अरे हे माझे नव्हते. रेव्हेन्यू इज इक्वल टू नॉट प्रॉफिट. येस, रेव्हेन्यू इज नॉट इक्वल टू प्रॉफिट. नंबर 1. नंबर 2, हे जर लक्षात नाही आलं, या पैशाचा गोष्ट लक्षात नाही आली तर बहुतांश जणांचं तुम्ही म्हटलं 5 वर्षात बंद होणारे आहेत ते कोण आहेत लोक सगळे, ज्यांनी हा सगळा रेव्हेन्यू जो आहे ना तो मी आता यशस्वी व्यवसाय करायला लागलेलो आहे हे समाजाला कळावं याच्यासाठी जे त्याने एक्सपेन्सेस केलेले आहेत त्या एक्सपेन्सेससाठी वापरलेला हा पैसा आहे. सो त्याला कसं काय करतो, मी जे म्हणलं ना की केविलवाणे व्यावसायिक हे कोण आहेत माझ्या दृष्टीने, नोकरीतनं बाहेर आला, आता त्याला दाखवून द्यायचंय कोणाला तरी की मी यशस्वी झालोय, त्याचा अजून कॅश फ्लो त्याला सपोर्ट करतच नाही बरं का. मी नोकरीला लागतो तेव्हा माझ्या सीईओला दाखवायला नाही जात की मी तुझ्यापेक्षा यशस्वी आहे. मी म्हणतो आता मी क्लार्क आहे, आता मी मॅनेजर होईल, मग मी हळूहळू वाढत वाढत सीईओ पर्यंत जाईन. तो दमसास मला तिथे असतो. व्यवसायात त्याला असं वाटतं की मी आता बाहेर पडलोय ना, मी आत्ताच्या आत्ता कोणाला तरी दाखवून देईन. मग मला कळतच नाही की ज्याच्याकडे एवढे जास्त अजून कर्ज देणं बाकी आहे त्याच्या गाड्या कशा नवीन येतात, त्याची घरं दाखवण्यासाठी का होतात. म्हणजे एक आपण जर यशस्वी फॉर्म्युले शोधतो आहे त्यातला एक फॉर्म्युला असा असू शकतो की व्यवसाय करण्याचा आणि काय म्हणजे भावनिक असण्याचा काही संबंध नाही. मी हातातली कडी दाखवायला जातो, गाड्या दाखवायला जातो, मी माझ्या व्यवसायाकडे आता भावनिक दृष्ट्या बघायला लागलेले आहे. त्यातली क्रिटिकॅलिटी मला राहिलेली नाही. शोरूम करणारे किती जण बर्बाद झालेत. त्यांनी त्यांच्या शोरूम ज्या आहेत ते कुठलं फक्त दाखवण्यासाठी म्हणून केलेले आहेत. तुम्ही म्हणालात तसं तिथे मार्केट नाही, काही नाही, काही नाही, पण त्याला कोणाला देवे धंद्यातला सगळ्यात मोठा आपला वैरी कोण, तर आपल्या जवळचा नातलग, ज्याला काहीतरी दाखवून देण्यासाठी म्हणून आपण काहीतरी करायला घेतलेलं आहोत. ज्या मिनिटाला त्या नातलगाची विंडो बंद होते ना
की ही धंदा करायचा आहे मला कोणाला काही दाखवायचं नाही, मला कोणाला काही सिद्ध करायचं नाही. मला जे काही सिद्ध करायचं ते माझ्या दर्जामध्ये करायचंय आणि माझ्या बॅलन्स शीटमध्ये करायचंय. ही एक अत्यंत रॅशनल गोष्ट आहे ती. म्हणजे मला समजूच शकत नाही की जेव्हा कोणीतरी मला असं येऊन सांगतं ना, माझं काय माहितीये, मी ना पैशासाठी धंदा करत नाही. मग कशासाठी करतोस तू? देशाला वाहून घेतलंय का धंदा? तू जीएसटी भरायला हे सगळं करतोय काय? तुला करायचंय काय? तुला अचीव काय करायचं? सो एकदम स्वच्छ आहे की मला पैसा कमवायचा आहे, वाजवून पैसा कमवायचा आहे. आता 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे की मला लबाडी करून लोकांना टोप्या घालून करायचंय, का एक उत्तम दर्जेदार प्रोडक्ट लोकांना यशस्वीरित्या बनवून करायचंय. हेच 2 पर्याय आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांच्या कोणाला थोडा जरी काहीतरी त्याला असं मनात येत असेल ना की माझं काहीतरी इमोशनल त्याच्यात आहे, तर त्याने थांबावं. हा, मला एक असं हे आलं की आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला विचारलं, आम्ही ते DBMला सगळे होतो आणि सगळे व्यावसायिकच होते, व्हॉट इज बिझनेस, आणि बोर्डावर दिल्या. मग प्रत्येकाने चॉक घेऊन लिहायचं सगळं. आम्ही काय काय लिहिलं, सेल्स अमुक तमुक. त्यांनी सगळं केलं की नाही, बिझनेस इज प्रॉफिट. एकच शब्द, व्हॉट इज बिझनेस, बिझनेस इज प्रॉफिट. तुमचं सगळं खर्च वजा जाऊन जे उरतं आणि त्याचं पर्सेंटेज तुमचं किती जास्त आहे. तर बरेचसे उद्योजक आहेत ना, दर महिन्याला सेल झाला किती, ग्रोथ किती झाला, मागच्या वर्षीपेक्षा किती झाला, मागच्या महिन्यापेक्षा किती झाला, आणि प्रॉफिट झाला का, तो प्रॉफिट योग्य आहे का, आणि मग त्यातला मी किती घेतो. पण पहिलं प्रॉफिटच काढत नाहीत. बरोबर. म्हणजे एक भ्रामक ह्याच्यामध्ये सगळेजण वावरत असतात. तर अकाउंटंट कोणतरी असं पाहिजे की बाबा टॅली पाहिजे का असं सॉफ्टवेअर, की आपल्याला दर महिन्याचा प्रॉफिट हा कळलाच पाहिजे, चालणारच नाही त्याच्याशिवाय. पडता सिस्टीम आहे जुनी. ते हे तुमच्या आता डबल एंट्री बुक किपिंग वगैरेच्या आधीची पडता म्हणून सिस्टीम आहे. त्यात ते काय करतात की खूप जुनी आणि फारच टेस्टेड अँड प्रूव्हन पद्धत आहे ती धंद्याकडे बघण्याची. त्यात ते काय करतात, जे काही प्रॉडक्ट तुम्ही करत असाल, समजा तुम्ही काही उत्पादन करताय, त्या आपण असं गृहीत धरू की तुम्ही कापड बनवताय, तर त्यातलं एक छोटं कापड बनवण्याचा जो खर्च आहे त्या खर्चापर्यंत लिहित जातात. मग तो जो काही खर्च आहे, मग पुढचं टार्गेट असं ठरवतात की याच्यापेक्षा कमी खर्चात ते बनलं पाहिजे. दर्जा हाच, पण याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये बनलं पाहिजे. मग सगळी टीम जी आहे ती त्याच्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे वर विकण्याची किंमत वाढवता आली पाहिजे, त्याची कारणं सर्व सांगून की नाही अभी मार्केट में महंगा हो गया है, अभी ये हुआ है वगैरे, जे काही पद्धत असेल ती. पण खालचं जे आहे आणि ज्या क्षणी ते शेवटचं अमाऊंट जी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा वर खर्च जायला लागेल, त्या क्षणी पुन्हा एकदा हे धंद्यामधलं सिरियस अडचण आहे असं समजायचं. म्हणजे थोडक्यात असं की जे तुम्ही धंदा जो व्यवसाय करता आहे त्या व्यवसायामधल्या अकाउंटिंग मधला छोटासा सुद्धा फरक हा तुम्हाला, जसं ते श्वासांचं मीटर वगैरे दाखवतं, तुमचं बीपीचं मीटर जसं दाखवतं, तसं त्या क्षणाला आणि तिथे सर्व महत्वाच्या माणसांच्या लक्षातच आलं. करेक्ट. आपण काय करतो, बरेचसे जण याच्यामध्ये जातात की मला माहित असतं, मी एवढं अधिकाराने का बोलतोय, कारण की खूप लॉस करायचा मला अनुभव आहे, तेव्हा लोकांनी मला ऐकलं पाहिजे. काय होतं, आपल्याला असं वाटत राहतं की नाही ते अकाउंट बिकाउंट मी नंतर बघेन, आत्ता ना मला सेल्सवर लक्ष दिलं पाहिजे. मला माहित असतं मी माती खाली, मला माहित असतं की माझा कॅश फ्लो मध्ये प्रॉब्लेम. कॅश फ्लो, माझे डेटर्स, माझे क्रेडिटर्स, प्रत्येक दिवसाला माझा केला जाणारा खर्च, जी महत्वाची माणसं धंद्यामधली आहेत त्यांना असं असलं पाहिजे की त्यातलं जे वाईट आहे ते पहिलं त्यांना माहीत व्हायला पाहिजे आणि त्यांच्यात हिंमत असली पाहिजे की ते माहीत करून घेतील. आपण असं पाहतो की लोक पुढे ढकलत राहतात आणि ते त्यामुळे ते कधीही त्यांचे व्यवसाय एका मर्यादेच्या पुढे वाढत नाहीत. तेव्हा मगाशी जसं मी म्हणलं, तेव्हा रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट ती इथून सुरुवात आहे की मला रोज ते माहीत पाहिजे आणि रोज माझ्या धंद्यातलं बारीक पण जो आर्थिक फरक आहे त्याच्यावर माझं लक्ष असलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे, कारण का बऱ्याचदा मी बघितलं की लोक आयडेंटिफाय नाहीत करत. म्हणजे युनिट इकॉनॉमिक्सचा गोंधळ होतो. म्हणजे आता तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगितलं, टॉप लाईन आणि बॉटम लाईन हे आपल्याकडे इतक्या जुन्या पद्धतीपासून हे माहितीच नव्हतं. आणि बऱ्याचदा एस्पेशली बिझनेसमध्ये सायकल्स असतात की बाबा पावसाळा, उन्हाळा किंवा त्या लग्नाचा सीझन, याचा सीझन, त्याच्यानुसार सो ते आयडेंटिफाय नाही केलं पुढे काय होणार आहे. जर रोजचं मला माहिती नसेल की माझ्याकडे तेवढा गॅप आहे किंवा तेवढा कॅश फ्लो आहे, नाहीतर गोंधळ होऊन जातो. मला याच मुद्द्यावरती मॅडमकडे यायचं, कारण का ऑलमोस्ट मी जेवढ्या एजन्सी सोबत काम केलंय, मार्केटिंगमध्ये, ऍडव्हर्टायझिंगमध्ये, ब्रँडिंगमध्ये, सगळ्यांचा हा गोंधळ बघितलाय की त्यांचं युनिट इकॉनॉमिक्स फिक्स तर नसतंच आणि कॅश फ्लोचा अंदाज असतो. कायम कोणाचे तरी कायम येणे जास्त असतात आणि देणं त्याच्याहून जास्त असतात.
तर हे गोंधळ कशामुळे होतो आणि एजन्सीजने ह्याबद्दल काय विचार केला पाहिजे? कारण का बऱ्याचदा आपल्याला दिसतात की रोज एजन्सीज येतात आणि जातात, पण तुम्ही गेले 30-40 वर्ष झाले या बिझनेसमध्ये आहात, तर तुम्ही असं काय गणित पाळलंय की ज्याच्यामुळे हा गोंधळ नाही झाला? सो सगळ्यांनी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंग जी सिस्टम आहे, मी डिझायनर आहे, क्रिएटिव्ह इंडस्ट्री, आणि सगळ्यांचा असं समज असतो की जे क्रिएटिव्ह लोक असतात त्यांना पैशाशी काही देणं घेणं नसतं. पण व्यवसाय करायला जेव्हा तुम्ही उतरता, पडत नाही, सुरू करता, तेव्हा हे सगळं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि मला आय थिंक त्याचं श्रेय मला कोणाला तरी द्यायला आवडेल आता, की आम्ही जेव्हा हे सुरू करायचं ठरवलं, म्हणजे मी NIDच्या लास्ट फायनल इयरमध्ये होते अहमदाबादला, आणि आम्ही काही मित्रमैत्रिणींनी मिळून कुठे नोकरी मिळत नाही तेव्हा आपणच हे सुरू करूया असं म्हणून सुरू केलं. आणि त्यावेळेला सगळ्यांच्या घरामध्ये आई वडील 9 ते 5 नोकरी करणारे, बँकिंग, गव्हर्नमेंट सर्व्हिस एक्सेट्रा. तर माझे सासरे, म्हणजे तेव्हा अजून सासरे झाले नव्हते, माझे सासरे बँकर. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की हे आम्ही करणार आहोत, तेव्हा ते अर्थातच थोडेसे नाराज झाले की 9 ते 5 नोकरी, टाटामध्ये नोकरी मिळत होती मुलाला, पण ती त्यांनी घेतली नाही वगैरे वगैरे असं म्हणून 2 दिवस त्यांनी काही बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी त्यांनी बाजारात जाऊन काही पुस्तकं आणली अकाउंटिंगची, आणि बॅलन्स शीट कसं मेंटेन करायचं, कसं वाचायचं, कसं ठेवायचं, हे त्यांनी माझ्या नवऱ्याला, तेव्हा नवरा होता, त्याला दिलं आणि सांगितलं की तुमच्या व्यवसायात प्रत्येक पैसा जो येईल आणि जाईल त्याचा तुम्ही हिशोब ठेवला पाहिजे. आणि पहिली काही वर्ष ते दरवर्षी आमचं बॅलन्स शीट वाचायचे आणि आम्हाला त्याच्यावरती छोट्या छोट्या खुणा करून सांगायचे की इथे हे बरोबर नाही दिसत आहे, इथे हे नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण व्यवसाय कुठलाही करत असो, आपण प्रोफेशनल असू किंवा काही विक्री करत असू किंवा काही करत असू, जर का तुम्ही नीट लक्ष दिलं नाहीत तुमच्या बॅलन्स शीटकडे, तर पुढे म्हणजे तुम्हाला पॅशन आहे, तुम्हाला हे जर का करायचंय, 40 वर्ष करायचंय, तर ते कसं करणार तुम्ही जर का धंदा टिकलाच नाही तुमचा? तर MIS दर महिन्याला यू हॅव टू सी व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट्स हॅपनिंग, व्हॉट इज द हेल्थ ऑफ युअर बॅलन्स शीट, इफ नॉट रोमॅन्स ॲटलीस्ट सी द हेल्थ ऑफ इट. तर हे अतिशय महत्वाचे. आणि आम्ही क्रिएटिव्ह आहोत म्हणून ते आम्ही करणार नाही असं आम्ही कधीही खोटा भाव ठेवला नाही. आणि मला वाटतं ते सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. कोणालाच सुटका नाही त्याच्यावर. सुटका नाही. आणि शेवटी इट्स अ जॉय. म्हणजे इफ यू सी युअर बिझनेस ग्रोईंग, इट्स अ जॉय. सो यू हॅव टू लुक एट इट दॅट वे. म्हणजे तुमचं मूल पडतं पण उभं राहून चालायला लागतंच, तर ते बघणं ही जॉयच असते. ते आणि एजन्सींनी कॅश फ्लो मध्ये 2-3च गोष्टी आहेत, जास्त पण नाही. तुम्ही क्रेडिट जास्त दिलेलं असतं आणि ऍज अ मराठी माणूस तुमच्यात ती ताकद नसती कॉल करून आपलेच पैसे विचारण्याची. हे फार महत्वाचं आहे. पैसे मागता आले पाहिजेत. आपले जे ड्यू आहेत कोणाकडे ते आपले आहेत आणि त्या कॉन्फिडन्सनी ते मागता आले पाहिजेत. ते पण शिकायला पाहिजे. मगाशीच मी ऍड करणार होते की मराठी आपण बोलतोय हा प्रिमाइस घेऊन, म्हणून की वी आर अपोलॉजेटिक अबाउट सो मेनी थिंग्स फॉर ऍब्सोल्युटली नो रिझन. एक म्हणजे स्वतःचे पैसे मागणं, एक म्हणजे स्वतःची व्हॅल्युएशन करणं. एक कॉन्स्टंटली आपण स्वतःला नाही एवढं कसं मागायचं, एवढंच राहू दे, ठीक आहे एवढंच माग. एक सतत वी आर अपोलॉजेटिक अबाउट एव्हरीथिंग. लाईक मगाशी जसं ते आता म्हणाले की ग्रोथ होणं ही चांगलीच गोष्ट आहे, की माझं यावर्षी 5% पॅट आहे, पुढच्या वर्षी 10 झालं, त्याच्या पुढच्या वर्षी 12% झालं, तर वाय आर यू फिलिंग सॉरी फॉर इट. म्हणजे चांगली गोष्ट आहे. प्रॉफिट मी केलं कारण मी तेवढे कष्ट केले. कारण आपण दुसरा मार्ग ते म्हणाले तसं घेतच नाहीये, आपण सरळ मार्गानेच करतोय. तर मग तुम्ही अपोलॉजेटिक का आहात तुमचे पैसे मागण्याविषयी किंवा तुमचे प्रॉफिट बोलण्याविषयी? आणि हे सगळ्यांच्या पब्लिक नॉलेज. आता मगाशी सिक्रेटचाही मुद्दा निघाला, पण तुम्ही जर एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुमच्या सगळ्या वर्षाचे बॅलन्स शीट कोणीही डाउनलोड करू शकतं. हे तुम्हाला टेक्निकलीच माहिती असलं पाहिजे. तर तुम्ही कुणापासून आणि काय लपवणार आहात आणि काय कशाबद्दल अपोलॉजेटिक असणार आहात? मला तर आता पण प्रायमरी चर्चा नंतर आपण थोड्या आणखीन मायक्रो गोष्टींकडे जायला हरकत नाही. मला सर तुमच्याकडे जायचंय की ज्यावेळेस कुठलेही पारंपरिक प्रॉडक्ट सोबत आपण काम करतोय, त्यावेळेस काय एकतर गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि नवीन टेक्नॉलॉजीचा, नवीन गोष्टींचा त्यात कसा अंतर्भाव केला पाहिजे. कारण आता आपण खूप रेव्होल्युशन बघतोय ना, म्हणजे AI पासून वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होत आलाय. जर तुमचं प्रॉडक्ट, जी कुणी ऑर सर्व्हिस असेल, जे काही तुम्ही करताय, जर ते काहीतरी पारंपरिक असेल, ट्रेडिशनल असेल, त्याचं तुम्हाला बिझनेस मॉडेल तयार करताना, तो बिझनेस रन करताना टेक्नॉलॉजीचा आणि नाविन्याचा कसा अंतर्भाव या सगळ्यात करतायत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की सुरुवातीला आम्ही जसं पितांबरी किंवा बार बीर आम्ही तयार केले,
तर कुठल्याही प्रॉडक्टच्या आपल्याला मुळामध्ये जाता आलं पाहिजे की याचं मूळ काय आहे, मग धातू कुठला आहे, मग तो धातू कसा तयार झाला, किंवा आपली जी रॉ मटेरियल आहेत. सुरुवातीला आपलं क्वालिटी कंट्रोलचं डिपार्टमेंट असतं. तर माझ्या लक्षात आलं नाही आपल्याला R&D पाहिजे स्वतःचं. आणि मग आम्ही R&D आमच्याच एका क्वालिटीच्या 2 खोल्या होत्या, त्यातलं एक R&D केलं. मग हे रॉ मटेरियल करता करता बाबा ह्याचे दुसरे कुठले रॉ मटेरियल आम्ही वापरू शकतो का. तर प्रत्येकाने उद्योजकांनी स्वतःचं R&D केलं पाहिजे की आपलं जे काही प्रॉडक्ट आहे अजून आपण चांगलं कसं करत जाऊ. आणि मला असं वाटतं की आता आमचं 15वं व्हर्जन आहे पितांबरीचं. म्हणजे त्याची चमक अजून वाढवणं, ते जास्त अजून टिकणं, वेगवेगळ्या धातूंवरती त्याचं करत जाणं आणि त्याचं इनोव्हेटिव्हली करणं. आणि मग तुम्ही युनिव्हर्सिटीवर टायअप पण करू शकता. पण हे हळूहळू आपलं वाढत गेलं पाहिजे की सुरुवातीचा एक तुमची कपॅसिटी, तुमचं बिझनेस तुम्ही काय करताय, त्याच्यानंतर तुम्हाला आलेला प्रॉफिट जसा आपल्यासाठीच नाही तसा तुम्हाला रिइन्व्हेस्ट करायचा आहे. तो कुठे करायचा, तर फॅक्टरीमध्ये करताय. तसंच तुम्ही R&D मध्ये पण केलं पाहिजे. आणि तुम्ही वेगवेगळ्या नुसतंच R&D नाही तर कुठले एक्झिबिशन्स होत आहेत जगातले. आम्ही तर ते वर्ल्ड फूडला आम्ही जातो, किंवा भारतातली बँगलोर असेल, दिल्ली, कलकत्ता. कारण आमचं तर डायव्हर्सिफिकेशन आम्ही केलंय. तर जग कुठे आहे, आता आपल्याला फायदा आहे की इंटरनेटमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतात की बाबा कुठल्या कोण काय काय करताय. आणि मग आपण त्याच्यातनं वेगळीच आपल्या ह्याच्यातली धंद्यातली आयडिया आपल्याला मिळते का. तर मी रोज 12 पेपर वाचतो आणि त्या पेपरवर किंवा 20-30 मॅगझिन्स बघतो की आपल्या बिझनेसच्या ह्याच्यातली. तर लोक वाचतच नाहीत, कारण की इंटरनेटमधून सगळं मिळत आहे. तर जेव्हा तुम्ही अशी जी बिझनेस रिलेटेड तुमच्या विषयाला, सब्जेक्टला ही केलेली मॅगझिन्स असतात, आणि मग त्याची मी स्वतः कात्रणं करून आमच्या मॅनेजर्सला पाठवतो की ते करायला लागतील हे नंतर. आणि हे जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा आमच्या मुलांना पण झालं. आणि ती पण आता मुलं पुस्तक वाचायला लागली. परीक्षित, प्रियांका, की बाबा वाचतात म्हणजे आपण पण वाचलं पाहिजे, याच्यात काहीतरी आहे. तर आपल्यापासून ती सुरुवात केली पाहिजे. आणि मग त्याच्यातले जे इन्स्ट्रुमेंट्स असतील, टेस्टिंगचं असेल, की बाबा आता आपल्याला माहिती नसेल की जे आपण फूड प्रोडक्ट आहेत ना, तर एक ऑटोमॅटिक जीभ मिळते, जीभ. आणि ती ज्या 6 चवी आहेत ना, गोड, तिखट, तर ती तुम्ही त्याला दिलं की ते सांगते की ह्याच्यामध्ये तुरट चव एवढी आहे, गोड एवढं आहे, तिखट एवढं आहे, त्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. पण तुम्हाला ती सांगणार, कारण आपण पॅनल असतं, ते सांगतं की हे प्रॉडक्ट बरोबर, ती जीभ सांगणार की बाबा हे असंच आहे. सिम्युलेटर्स. हा, तर ते सब्जेक्टिव्हिटी काढून टाकली. हा, बापरे, हे पण आउटसोर्स केले. तरी इनोव्हेशन करत असताना आपल्याच प्रॉडक्ट नाही, तुम्हाला ती स्टँडर्ड आहे, ती तुम्हाला स्टँडर्ड तुम्ही घ्या. जसं वजनाचा काटा स्टँडर्ड असला पाहिजे. आधवा तत्वा बोलत नाही ना ती जीभ. नाही, प्रॉडक्ट बरोबर नसेल ना बोलणार. पण खूपच सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलं, मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. माझ्यासाठी तो खूप महत्वाचा टेकअवे की डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे मार्केटमध्ये काय चाललंय, आणि रोज कुठे ना कुठे थोडाफार का होईना उद्याचा विचार केला पाहिजे. नाहीतर खूप त्रास होऊ शकतो, कारण का अचानक असं आपण कुठल्या तरी सुनामीमध्ये उडून जाऊ शकतो. सुनामीचाच मुद्दा म्हणून मला एकदा त्याच्यावरती हे करायचं आहे की आता AI युग घातलेलं आहे, किंवा Amazon सारख्या गोष्टी आहेत, किंवा झेप्टो सारख्या गोष्टी आहेत, त्या अगदी छोट्या, म्हणजे झेप्टो कोल्हापुरात आलंय, ब्लिंकिट अमरावतीमध्ये आलंय, अशा गोष्टी घडत आहेत. तेव्हा मोठे प्लेयर्स ग्रामीण भागात येत आहेत, आणि त्याच वेळेला AI पण येत आहे, त्याच वेळेला सगळ्या गोष्टी येतात. तेव्हा जे एस्टॅब्लिश बिझनेस आहेत त्यांनी काय विचार केला पाहिजे की आपण कसं बदललं पाहिजे, किंवा काय पद्धतीने इनोव्हेट केलं पाहिजे. कारण का माहिती नाहीये की आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण बिझनेस केलाय त्याच पद्धतीने उद्या बिझनेस चालणार आहे का, त्याच स्केलनी आपण तसं करू शकणार आहे. आणि याला जोडून नवीन उद्योग करणाऱ्या लोकांसाठी त्याच काही संधी आहेत. कारण मला तर हेच दिसतंय ना की झेप्टो आले आणि ब्लिंकिट आले, आणि माझ्या किराणामालाचं दुकान जे शेजारचं ते चालेल असं झालंय. छोटे प्लेयर्स कुणीच दिसत नाहीयेत. तर मग मी जर एवढा मोठा बिझनेस येणारच नसेल, किंवा माझ्याही फील्डमध्ये कोणीतरी झेप्टो, ब्लिंकिट किंवा याच्यासारखे इंटरनॅशनल प्लेयर्स येणार असतील, तर नवीन उद्योजकांना त्यात कुठे संधी आहेत? गुगल हे आफ्रिकेमध्ये जसं आहे तसंच भारतामध्ये आहे, तसंच अमेरिकेमध्ये आहे. सो काय झालं, पूर्वीच्या काळी जे व्यवसाय होते, ज्या व्यवसायामध्ये मला एकट्याला कोणीतरी एक सप्लायर माहीत असायचं, मी त्याला कोणाला कळू द्यायचो नाही, आणि मग त्या सप्लायरला पकडून मी मार्जिन माझे बनवत राहायचो. ज्या मिनिटाला माझा सप्लायरचा सोर्स दुसऱ्याला कळला, तो त्याचा धंदा सुरू करायचा, मी नामशेष व्हायचो. सो माहिती दडवून ठेवणं, म्हणजे हे सप्लायर पुरतं मर्यादित नाही. फक्त मलाच काही मंत्र माहिती आहेत, मी इतरांना शिकूच दिली नाही भाषा, आणि मग मी एकटाच माझं वर्चस्व ठेवलं. सो काहीतरी राखून ठेवायचं, आणि ते राखून ठेवल्याचं जोपर्यंत जितक्या जास्त काळ मी ते दडवून ठेवू शकेन
तेवढा का धंदा करायचा. AI या गुगलचा जो विषय आपण म्हणालो, सगळ्यांकडे आता सेम गुगल आहे. सो मी एखादा प्रॉडक्ट घेऊन येतोय आणि मला असं वाटतं की आता माझी मोनोपॉली, मी महाग विकीन, मला हे शक्य नाही करणं. दुसरा कोणीतरी तेच प्रॉडक्ट विकणारा तो माझ्याच याच्यामध्ये, मी हॉटेलमध्ये असं बघितलं की मला असं वाटलं की अरे मी मेक माय ट्रिपवरून बुक केलंय हॉटेल, आपण त्याच्यापेक्षा ही किंमत घेऊ, याच्याकडे जाऊन बोलू, त्याला विचारू की याच्यापेक्षा स्वस्त देऊ शकतो का. तर हॉटेलवाल्याने एक रेट सांगितला आणि त्याच्याच लॉबीमध्ये हॉटेलच्या बसून त्याच्यापेक्षा स्वस्तामध्ये त्याचंच हॉटेल कोणीतरी बुक केलं. इतकं ट्रान्सपरंट पद्धतीने सगळं चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता गुगलच्या पुढं विचार करायला लागेल. जे गुगलवर आहे त्याच्या पुढे विचार करायला लागेल. जे तुमच्या AI मध्ये आहे त्याच्या पुढे विचार करायला लागेल. जे आता या सगळ्या प्रकारे मशीन लर्निंगमधनं आणि याच्यामधनं जे येत आहे त्याच्या पुढे तुम्हाला जाऊन विचार करावा लागेल. AI आहे मग आता काय नवीन उद्योजकांपुढचं मला दिसणारं चॅलेंज काय आहे, तर ज्या गोष्टी मशीनने ऑलरेडी करून टाकल्यात त्याच्यासाठी तुमच्याकडे कोणी येणार नाही. बरोबर. आता ते ChatGPT वापरून काही जण डिझाईन करतात आणि त्यांचं काम चालतं. मग यांच्या डिझायनिंगचा रोल कुठे राहतो. अजूनही प्रज्ञा रिप्लेस होऊ शकत नाही. तुम्हाला प्रज्ञावान असावंच लागेल. कदाचित तुम्ही कम्प्युटराइज प्रज्ञा तयार करू शकता. बरोबर. म्हणून दोन गोष्टी होत आहेत असं मला दिसतं. एक म्हणजे तुम्हाला दर्जाच्या बाबतीत तुमचं स्टँडर्ड उंचवावंच लागेल. बरोबर. आधी चालून जात होतो, लोकांकडे कमी माहिती होती. सो मला मिळणारा माल हा कमी दर्जाचा असेल तर मला माहितच नव्हतं सर्वोत्तम काय आहे. आता सर्वोत्तम आणि सर्व दरिद्री दोन्ही तुम्हाला एकाच प्लॅटरवर दिसतंय, तुम्हाला निवडायचंय. सो हे पहिलं चॅलेंज की दर्जा उंचवावाच लागेल. आता मार्केट माफ करणारं राहिलेलं नाही. आणि दुसरं ज्याच्याबद्दल फार बोललं जात नाही ते हे आहे की तुम्हाला आता तुमच्या व्यवसायांमध्ये पराकोटीचं ट्रान्सपरन्सी मेंटेन करावी लागेल. तुम्हाला पराकोटीचं ट्रान्सपरंट राहावं लागेल तुमच्या क्लायंटशी, त्या सर्व्हिस देण्याशी. अरे तुमच्या 1000 कोटीची बॅलन्स शीट असते एखाद्या हॉटेल चेनची, आणि एक जण जो तुमच्याकडे येऊन 200 रुपयाची कॉफी पिऊन गेला, तो जो गुगलवरचा फेमस माणूस असेल आणि त्याने तुमच्या त्या लाईक्स काय ज्याच्यामध्ये रेटिंगमध्ये तुम्हाला जर टाकलं तर तुम्ही 1000 कोटीची बॅलन्स शीटला तो स्टेकला लावू शकतो. एका मोठ्या ब्रँडच्या बाबतीत असं झालेलं आपण बघितलं की एका कॉमेडियनने त्याची अख्खं मोटरची चेन जी आहे ती चेन बर्बाद करून टाकली. बरोबर. सो तुम्ही काही लपवू शकत नाही, तुम्ही काहीही दर्जाहीन करू शकत नाही. तुम्ही दर्जाहीन असाल तर बी ट्रान्सपरंट की मी ना दर्जाहीन माझं प्रॉडक्ट विकतोय, किंमत पसंत पडत असेल तर तुम्ही घेऊन जा. लोक येतील, त्यांना माहिती आहे की मी एक दर्जाहीन चप्पल खरीदतोय तर तुमच्याकडून ती घेऊन जाईल. तुम्ही हे नाही म्हणू शकत की मी सर्वोत्कृष्ट आहे आणि मी महाग किमतीला देईन. या दोन गोष्टी आपल्याला काम सुरू करतानाच आता लक्षात ठेवलं पाहिजे की हे असं होणार आहे. आणि आपण आता पाहतोय की जेही टिकले आहेत, म्हणजे एक छोटं तुम्हाला मी सांगतो की जे नवीन व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यासाठी विशेषतः की राजा गुगलच्या 4 स्टेप पुढं तुला राहावं लागेल, ChatGPTच्या 4 स्टेप पुढं तुला राहावं लागेल. माझ्याकडे जर का कोणी इंटरव्ह्यूचा जरी अर्ज नोकरीचा पाठवला तर मला ChatGPTवरचा रिझ्युमे उडतो. सो तुला निदान एवढं शहाणं व्हावं लागेल. आणि दुसरी गोष्ट की आधी जसं करत होते की आधी फार गमतीचं सांगतो मी ट्रान्सपरन्सी बद्दल जे बोलतो की शेटचं ना केबिन असायचं, त्या केबिनला मागून एक दरवाजा असायचा. सो शेटला डेली याच्यावर कळलं इंटरकॉमवर की पैसे घेणारा माणूस आलाय की शेट केबिन मधून निघून जायचा. ती मुलगी सांगायची शेट केबिन मध्ये नाहीच आहेत. आता हे चालणार नाही. आता तुम्हाला म्हणजे आम्ही प्रॅक्टिकली लिस्ट बनवतो सकाळी की हे 5 फोन आहेत, हे आले तर मला आनंद होणार आहे. म्हणजे सर आज 2 महिने पैसे दिले नाही, आता देतोय. आणि हे 5 फोन आहेत, हे घ्यायला मला त्रास होणार आहे. कारण मी ते जे घ्यायला त्रास होणारे फोन आहेत ना, तो जो उचलतो ते फोन जो टाळत नाही आणि तिथे जो प्रोएक्टिव्ह असतो त्याचा ब्रँड बनतो. क्या बात. मग ते सगळे अडचणीचे असते. काय कोण चुकलं याच्यातनं की बँकेचे कधी देता येत नाही पैसे, सप्लायरचे देता येत नाहीत. जो कोणी ते अडचणीचे फोन, म्हणजे उद्योजकाचं एकदम सिंपल जे शिक्षणामधले जे आपण बोलतोय सगळ्यात अडचणीचे फोन जो टाळत नाही त्याचा ब्रँड बनायला सुरुवात झाली असं आपण
समजू शकतो. मला वाटतं खूप छान सेगवे मिळालाय. मला पुढे याच्यावरच जायचं होतं की ब्रँड ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ब्रँड कसा करायचा, म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट ओळखता येतं, आपल्याला त्याची सर्व्हिस बनवता येते, आपल्याला ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे कळतं. पण आपण खूप कंपनीज बघतो, खूप ज्यांचे चांगले प्रॉडक्ट्स आहेत अशी लोक बघतो, त्यांनी डिझायनिंगचा व्यवस्थित विचारच केलेला नसतो, त्यांनी ब्रँडिंगवरती व्यवस्थित पैसेच खर्च केलेले नसतात, त्यांनी जे काही पैसे लावलेले असतात ते बऱ्याचदा सोशल मीडिया मार्केटिंगसाठी लागलेलं असतं, पण त्यात डिझाईन्सचा काही विचार नसतो, लोक काय पद्धतीनं ते घेतील याचा विचार नसतो. तर या सगळ्याचा विचार सुरुवातीपासून होणं किती महत्वाचं आहे, आणि ते करायचं असेल तर ते कसं करायला हवं? आय थिंक त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ब्रँड इज व्हॉट पीपल से अबाउट यू वेन यू आर नॉट इन द रूम, राईट. आणि ते जर का करायचं असेल तर मग ब्रँडमध्ये फक्त लोगो केला किंवा ब्रँडमध्ये फक्त टॅगलाईन केली किंवा एक जाहिरात केली किंवा युनिफॉर्मवरती लोगो लावला तर हे म्हणजे ब्रँडिंग, आम्ही ब्रँडिंग केलं असं जी समजूत असते लोकांची, तर तसं नाही आहे. आणि सर मगाशी म्हणले तसं की एखादा व्यवसाय जर का 100 वर्ष चालायचा असेल आणि त्यांनी ब्रँडच केला नसेल तर ते शक्यच नाही आहे. तर ब्रँड म्हणजे काय, तर तुम्ही जे गुडविल तयार करता, तुम्ही ही ट्रान्सपॅरन्सी म्हणलात की जी आता गरज आहे म्हणून नाही तर पहिल्यापासून गरज नसताना सुद्धा, म्हणजे इंटरनेट नसताना सुद्धा ज्या व्यवसायांनी ट्रान्सपॅरंटली जे काय करायचं ते केलं, किंवा इनोव्हेशन, जर का तुम्ही वेगळं काही करतच नसाल आणि रन ऑफ द मिल 4 लोक जे करतायत किंवा 50 लोक जे करतायत 51 तुम्ही करताय, तर या सगळ्या जर का गोष्टी असतील तर मग तुमचं ब्रँड बनणं अवघड आहे. मग तुम्ही किती वेळा लोगो करा, किती जाहिराती करा, फुल पेज ऍड्स करा, काही करा, पण तो ब्रँड बनणार नाही, कारण त्याला लॉन्जिव्हिटी नाही काही. तो आज होईल उद्या खाली जाईल. आणि ब्रँडची किंमत आपल्याकडे इतकी कमी आपण लक्षात घेतो. पण मी एक उदाहरण देते, आणि ते तुम्ही कोका कोलाचं मगाशी उदाहरण दिलं, तर कोका कोलाची ब्रँड व्हॅल्यू जवळजवळ $106 बिलियन आहे. आणि कोका कोलाची ऍसेट व्हॅल्यू म्हणजे फॅक्टरीज, मशिनरी, स्टॉक एक्सेट्रा, ह्याची व्हॅल्यू आहे $101 बिलियन. बापरे. सो जर का ब्रँडवरती लक्ष दिलं आणि कन्सिस्टंटली लक्ष दिलं आणि तुमचा ऑडियन्स काय आहे त्याप्रमाणे तुम्ही काय बदललं पाहिजे, तुमचं मेसेजिंग कसं बदललं पाहिजे, तुम्ही नेमकं त्यांच्यासाठी काय करताय असं त्यांना वाटलं पाहिजे. नुसतं तुम्ही तुमच्या बोर्डरूममध्ये बसून तुम्हाला वाटतंय की आम्ही काहीतरी करतोय, पण खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का, त्यांना त्याची काही किंमत आहे का. तर कन्सिस्टंटली जवळजवळ 1 शतक ते करतायत हे, आणि त्यामुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यू त्यांच्या ऍसेट व्हॅल्यू पेक्षा जास्ती आहे. आणि असं तुम्ही सगळ्याच व्यवसायांबद्दल बघितलं तर फॅक्टरीज, मशिनरीची व्हॅल्यू जी आहे तेवढीच तुम्ही ब्रँडच्या थ्रू करू शकता. आणि आजच्या व्हॅल्युएशनच्या काळामध्ये जर का ही किंमत कळली तर मग ते किती महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यासाठी किती महत्वाचं, म्हणजे जेव्हा एखादा सीईओ आम्हाला म्हणतो की ब्रँडिंग करायचं आहे आणि पण मीटिंगला वेळ नाहीये, अरे बापरे, तर ह्याला काहीच अर्थ नाही. कारण इफ यू आर नॉट सिरियस अबाउट इट, इफ यू आर नॉट गोइंग टू बिल्ड इट, तर मग जे काय होतं ते 5 वर्ष, 10 वर्ष आणि 50 वर्ष नाही चालणार, 100 वर्ष नाही चालणार. मला असं वाटतं की ब्रँड हे एक इमोशन आहे, किंवा इमोशन केलं पाहिजे आणि ते खरं पाहिजे, ऑथेंटिक पाहिजे, जेन्युइन पाहिजे. कृष्ण आणून नाही चालत. आम्ही म्हणतो की कॉर्पोरेट ब्रँड इज इनसाइड आउट. ब्रँड आहे ना हा विश्वास आहे, आणि जाहिरात ही आठवण आहे. बस. ब्रँड हा तुम्ही जे काय विश्वासाच्या पाहायला जे उतरतं दॅट इज ब्रँड, दॅट इज बिल्डिंग. की ते अवेलेबल पाहिजे, ती गुणवत्ता असली पाहिजे, ती किंमत असली पाहिजे, ते नीट स्वरूपात पोहोचलं पाहिजे, तरी समाधान मिळेल. आणि ह्याचं जे नाव, त्याची जी आठवण करायची ती जाहिरात कर. लोक काय करतात, ब्रँडिंग म्हणजे जाहिरात, म्हणजे आठवण्यालाच ब्रँड समजतात. तर तुम्ही जे म्हणालात ना की मला ते काय हल्ली ते ट्रेंड येत असतात, आपण विजन लिहून द्या असं सांगतो. आमचं विजन लिहून द्या, चॅट जीपीटीला विजन लिहून द्या सांगतात. काय सांगू, त्या बिझनेस मध्ये होतो पोझिशनिंग स्टेटमेंट लिहून द्यायचं. पण चॅट जीपीटी तुमचं विजन लिहिणार असेल तर मग चॅट जीपीटीच तुमचे प्रॉडक्ट विकत घेऊ शकेल, दुसरं कोणी घेणार नाही. आणि ब्रँडला धरून अजून एक महत्वाची गोष्ट जे आपण कायम विसरतो, तुम्ही कितीही चांगली ब्रँडिंग करा, जर प्रॉडक्ट क्वालिटी चांगली नसेल, तुमची टीम किंवा जे ब्रँड तुमचं प्रमोट किंवा जे ऍक्सेस जगतंय, तर त्या ब्रँडला काही अर्थ नाही. तुम्ही किती वर एक आमिर खानला येऊन ऍक्टिंग त्याचे ऍड करा, पण खाली जर 100 लोकांना तुमचा प्रॉडक्टच नाही आवडला ना, संपलं. सांगाड्याला ब्रँडेड कपडे घालून काहीच नाही. त्यामुळे प्लीज आपल्या प्रॉडक्टला स्ट्रॉंग करा, आणि स्केल करायचं असेल तर ब्रँडिंग शिवाय ऑप्शनच नाही.
स्केल आणि लॉन्जिव्हिटी हा, दोन्ही. ते दोन्ही आणि लॉन्जिव्हिटी मला ऍब्सोल्युटली. खूपच इंटरेस्टिंग. सर म्हणाले ट्रान्सपरन्सी, आपण मगाशी ट्रस्ट बद्दल बोललो आणि आठवण करून देतो आपलं नाही, पण ऑन अ सिरियस नोट, म्हणजे पीएनजी इज अ ब्रिलियंट एक्झाम्पल. त्यांनी इतकी वर्ष तो ट्रस्ट डेव्हलप केलाय, ती ट्रान्सपरन्सी मेंटेन. म्हणजे पीएनजीची हुंडी मला वाचलंय की 150 वर्ष जुनी काळात पण त्या हुंड्या चालत होत्या आणि त्याला तेवढाच ट्रस्ट होता. आणि ते खूप महत्वाचं. आठवणीबद्दलच मॅम मला तुमच्याकडे यायचंय. सॉरी, आठवणीच्या आधी एका गोष्टीबद्दल यायचंय, ते म्हणजे प्रोडक्ट डिझाईन. कारण आपल्याकडे ना, मी इन्ग्रेडियंट म्हणजे मी क्रीम छान करेन, मी काय बाबा मी माझा मसाला छान करेन, मी सगळं छान करेन, पण ते कसं पोहोचतंय, ते कसं पॅकेजिंग होतंय, ते कसं दिसतंय, ह्याला माझ्याकडे काही किंमतच नाही. मी छान करतो, लोक घेतील, लोकांना टेस्टशी मतलब आहे. अरे पण तो एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहे ना, त्याबद्दल थोडं सांगू शकला तर? कारण का बऱ्याचदा दिसतं की आपल्या एस्पेशली मराठी बिझनेसमध्ये ते लॅकिंग आहे कुठे. सो आम्ही म्हणतो की पॅकेजिंग इज द फर्स्ट मोमेंट ऑफ ट्रूथ. म्हणजे पहिल्यांदा तुमचं प्रॉडक्ट कोणाच्या हातात गेलं तर अनबॉक्सिंग किंवा पॅकेजिंग हा पहिला मुद्दा असतो. पण त्याच्या आत काय आहे ते पण महत्वाचं असतं अर्थातच. आणि ते सागर सरांनी म्हणल्याप्रमाणे. पण त्याच्यावर आपण विचारच केला नाही जर का, की हा एक अनुभव आहे. नुसती एक आपली डबी दिली आणि त्यातून काहीतरी उघडा आणि चालू करा. पण ती डबी उघडणं हा पण अनुभव आहे आणि तो ब्रँड काय तुमच्याबद्दल विचार करतोय ही ती पूर्ण प्रक्रिया सांगते. पेपरबोटचं एक्झाम्पल देऊ शकलं तर? बिकॉज यू आर द क्रिएटर ऑफ पेपरबोट डिझाईन. ओके, सो दॅट्स अ फेवरेट टॉपिक. पेपरबोट म्हणजे नॉस्टॅल्जिया पॅक्ड इन अ पाउच, म्हणजे असं थोडक्यात सांगायचं तर. आणि त्याप्रमाणे नाव पण आम्ही तसंच दिलं. ते एक गझल होती, वो कागज की कश्ती, वो बारिश का पाणी, वो नानी की बातें. तर त्याच्यावरून ते नाव आलं. आणि आम्ही म्हणलो की जुन्या काळातली म्हणजे आपण सगळेजण जे कोकम आणि काय जे म्हणजे जी सगळी पन्ह म्हणा किंवा कोकम म्हणा किंवा सत्तू म्हणा बिहारमध्ये, किंवा वेगवेगळ्या प्रकारची ही पनक्कम साऊथमध्ये, तर ही जी सगळी आहेत ती आता त्यांची अशी कल्पना होती की ही सगळी आता नामशेष व्हायला लागली. आता आपल्याला ना रेसिपी माहिती असतात, ना इन्ग्रेडियंट्स मिळतात, ना वेळ असतो. तर हे सगळं आता नामशेष होईल. तर म्हणून आपण काय करूया, तर आम्ही म्हटलं की हे जर का तुम्ही तरुणांसाठी करणार असाल, मिलेनियल्ससाठी त्यावेळेला जी कल्पना होती, तर मग हे दिस हॅज टू बी पॅकेज्ड इन द लँग्वेज दॅट दे अंडरस्टँड अँड दे फील गुड अबाउट. तर आतली जी रेसिपी ऑथेंटिक असू दे, जेन्युइन असू दे, पण ती तुम्ही प्रेझेंट कशी करणार ती नव्या पद्धतीने करायला पाहिजे. तर म्हणून आम्ही, आणि ते एक स्टार्टअपची ही कथा अशी आहे की ते पण खूप धाडसी होते. नाहीतर कोण स्टार्टअप ज्यूसचं नाव पेपरबोट म्हणून सजेस्ट केलं ऐकतील आणि म्हणतील की हो आपण करूया. पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे ब्रँड हे एक इमोशन असतं. आणि तुम्ही जर का ते फंक्शनॅलिटीवरती बिल्ड केला, म्हणजे ज्यूसमध्ये काय तर 8% सी व्हिटॅमिन, 2% अमुक असं जर का केलं, तर तिसरा कोणीतरी येऊन म्हणेल माझ्याकडे 9%. पण तुम्ही इमोशनवर जर का ब्रँड उभा केला तर मग तुम्हाला कॉम्पिटिशन राहत नाही, कारण तुमच्यासारखे तुम्हीच असता आणि ते इमोशन तुम्ही कोणी कॉपी करू शकत नाही. आणि पॅकेजिंग बद्दल पेपरबोटच्या तर आमची अशी कल्पना होती की मुख्य होतं आमरस. तर आपण आंबा कसा चोखून खातो तसं फिलिंग यावं असं म्हणून आम्ही ते पॅकेजिंग डिझाईन केलं. आणि मला वाटतं ते म्हणजे अमेझिंग, अमेझिंग. इट वर्क्ड. That became the case study, literally. Yeah, it's a Wharton case study and we are very proud of it. येस, मी चालू केला तेव्हा सोशल मीडियाच्या काळातच बिझनेस चालू केला. आणि बूटस्ट्रॅप्ड आहे अजूनही, म्हणजे स्वतःचेच पैसे टाकून चालू केलेला बिझनेस होता. त्यामुळे अर्थातच सगळं कमी खर्चात करूयात अशी भावना तुम्हाला असते की ह्याच्यावरती खर्च फार नको करायला. आणि म्हणून सोशल मीडियाकडे पहिले हे केलं की सोशल मीडियावरती पहिले चालू करूयात. आणि सर म्हणाले तसं मला वाटतं की इतके प्रस्थापित ब्रँड्स फक्त पुण्यात, म्हणजे बाकी तर मी भारतभरातले, महाराष्ट्रभरातले बोलतच नाही, पण पुण्यातच एवढे प्रस्थापित ब्रँड असताना एक 7-8 वर्षात तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करू शकण्यासाठी ट्रान्सपरन्सी हा आमचा सगळ्यात मोठा पार्ट होता आमच्या स्टोरी टेलिंगचा. जे कोणी लोकांना हवी असलेली माहिती देत नव्हतं की चांदीची ज्वेलरी करताना 92.5 असं का म्हणताय, उरलेलं मेटल काय मिक्स केलंय, त्याचं पॉलिश असं का आहे, ऑक्सिडाइज म्हणजे काय, ते कसं टिकेल, मी पाण्यात वापरू शकते का, गोल्ड प्लेटिंग कायम टिकणारं गोल्ड प्लेटिंग असं तुम्ही क्लेम नाही करू शकत, कारण ती इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस आहे, त्याच्यामागे केमिस्ट्री आहे, ते जाणारच आहे. तर अशा कुठल्या ब्रँडनी तोपर्यंत सांगितलं नव्हतं जे आम्ही आमच्या ह्याच्यात सांगितलं की गोल्ड प्लेटिंग आमचं सर्वोत्तम आहे, ते घ्या, पण ते जाणार आहे, कारण त्याच्यावर हे फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर ते जाणार आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला तो फॉर्म्युला पण सापडला की
आपण जोपर्यंत असं कडेच्या वाटेने निघून जाऊ डिफिकल्ट प्रश्नांमध्ये, तेव्हा लोकांना तिथे टर्न ऑफ होणार आहे. सो काय काय माझ्या मनात प्रश्न असतील मी काहीतरी विकत घेताना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ऑलरेडी देऊन टाकूयात. म्हणजे लोकांना हे कळेल की मी जर ह्यांच्याकडनं ज्वेलरी विकत घेतली तर मी ह्यांच्याकडे परत जाऊ शकते आणि म्हणू शकते पहा काय झालंय, तर हे कसं मी करू. तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की हे तुम्हाला होणार आहे आणि आमच्याकडे ती सर्व्हिस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आणि सोशल मीडियावरची दुसरी खूप महत्वाची गोष्ट जी मला वाटते की जी सगळ्या बिझनेसेससाठी, ज्यांच्याकडे हा इनिशियल काय म्हणतात त्याला बॅकअप नाहीये की तुम्ही टेलिव्हिजनमध्ये जाहिरात करा किंवा तुम्ही प्रिंटला दर आठवड्याला एक जाहिरात द्या, ह्याच्यासाठी खूप पैसे लागतात. जर ते तुमच्याकडे नाहीयेत तर तुमच्याकडे एक मोठी स्पेस आहे जी लोक सकाळी उठल्यानंतर दात घासण्याच्या आधी पहिले स्क्रोल करायला घेतात. तर तुमच्याकडे ते फ्रीली अवेलेबल आहे आणि ते तुम्ही टूल कसं वापरता. आपल्या लहानपणी खूप वेळा हे बोललं जायचं की रिमोट तुमच्या हातात असतो, तुम्ही कसं वापरता वगैरे, तर तेच सोशल मीडियाचं पण आहे. सो आम्ही कन्सिस्टंटली सोशल मीडियाचा उपयोग डे वन पासनं हा एकतर ब्रँड ची स्टोरी टेलिंग, अत्यंत ट्रान्सपरंट स्टोरी टेलिंग, आणि आम्ही मधल्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये आम्ही ऍक्च्युली फेल्ड डिझाईन्सचे पण व्हिडिओ करायला चालू केले. वाव. हे आमचे सॅम्पल्स आहेत, हे फेल झालेले सॅम्पल्स आहेत आणि हे मीच वापरते कारण आता कुठे हे मेल्ट करू परत, त्यामुळे आम्ही हे वापरतो. तर दॅट मेक्स अ डिफरंट काइंड ऑफ कनेक्शन. आणि त्याच्याही पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जे ट्रेडिशनल पद्धतीचं मार्केटिंग आहे ते त्याला थोडासा भेद देऊन आपण कसं करू शकतो, तर टेस्टिमोनियल्स नावाचा प्रकार आम्ही आणि फाउंडर टॉकिंग टू पीपल. कारण ब्रँड कनेक्ट तयार करणं, तुझं ज्वेलरी घालणारी प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयोगटाची असू दे, रोज खूप मेकअप करून कपडे तयार छान होऊन जिकडे फक्त एक असं एक छान सेटअप मध्ये नाही जाणार आहे. ती ऑफिसला जाणार आहे, ती चालणार आहे, ती गाडी चालवणार आहे, ती प्रवास करणार आहे, ऊन वाऱ्यात जाणार आहे. तर असं पाहिजे की जे तिला कम्फर्टेबल आहे. त्यामुळे असे लोक पाहिजेत जे बघून असं वाटेल की हा मलाही चांगलं दिसेल. कारण अशा चेहऱ्याला चांगलं दिसतं जो कायम छानच दिसतो. पण टेस्टिमोनियल्स अशा क्लायंट्सचे आहेत आणि ते सतत आम्ही आमच्या, तुम्ही आजही पेजवर बघितलं तर प्रत्येक 10 पोस्टमध्ये 3 पोस्ट हे अतिशय म्हणजे असंही आम्ही परवा टेस्टिमोनियल पोस्ट केलं, ज्या एका काकूंनी म्हटलं होतं की मी बऱ्याच दिवसांपासून यांची फेसबुकवर जाहिरात बघत होतो, पण मला बघायचं होतं ऍक्च्युली जाहिरात आणि यांचं खरं आहे का नाही, म्हणून मी जाऊन बघून आले. रिलेटेबल आहे content. आणि मी बघून आले आणि ते म्हणाले की, आणि बघितलं तर ऍक्च्युली खरं आहे. आणि असं वाटतं बाहेरून की हा खूप महाग ब्रँड आहे, पण मी आले तर ऍक्च्युली मध्यमवर्गीयांना परवडेल अशा खूप गोष्टी यांच्याकडे आहेत. तर आम्ही हे टेस्टिमोनियल टाकताना हा विचार केला की आपण हा टाकूयात का, कारण ह्याच्यात आपल्या विरुद्धही 2-3 गोष्टी, हे विरुद्ध असं नाही पण एक शंकास्पद गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला हे टाकायला पाहिजे, कारण त्यांच्या मनात जे आलं ते कदाचित ह्याच एज ग्रुप मधल्या सगळ्या लोकांच्या मनात येत असेल. आणि म्हणून सोशल मीडियाचं मला वाटतं की आजच्या काळात कुठल्याही ब्रँड आणि बिझनेसला आय थिंक इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू हॅव दॅट प्रेझेन्स. कारण का पुढची येणारी जनरेशन पहिला सर्च तिथे करणार आहे की कुठे आहेत हे लोक आणि हे काय करतायत आणि मी या सर्व्हिसेस किंवा हे प्रॉडक्ट्स कुठून अवेल करू शकते. आणि म्हणून त्या सिम्पल थॉटनी की ट्रान्सपरन्सी, स्टोरी टेलिंग आणि क्लायंट टेस्टिमोनियल, आम्ही त्याला ट्राईब असं नाव दिलं की हे आमची ट्राईब आहे, हे आमचे लोक आहेत आणि दे आर ओनली गोईंग आउट आणि टॉकिंग अबाउट अस. आणि अजूनही आता आमचे 500च्या वर व्हिडिओज आहेत इंस्टाग्राम अकाउंटवर, छोटे छोटे, पण त्या व्हिडिओजच्या शेवटी मी एक वाक्य नेहमी असं बोलते की आम्ही असं असं चांदीचं काम करतो, मागची 8 वर्ष करतोय. तुमच्या ओळखीत जर कोणाला हाऊस ऑफ आद्या माहिती नसेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, सो दॅट त्यांना कळेल की चांदीमध्ये असं कोणीतरी काम करतंय आणि मे बी त्यांना आमच्याकडून घ्यावं असं वाटेल. सो प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. सो आय थिंक दॅट ऑल्सो मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स की ओ तिला माहितीये की ही उत्तर देणार आहे आपल्याला, द फाउंडर इज आन्सरेबल. आणि ब्रँड त्या जसं म्हणाल्या की आपल्याकडे ऍक्च्युली असं आहे, अगेन हा थोडा मराठी ह्याच्यामध्ये ब्रँड म्हणजे महाग असं आपल्या डोक्यात एक फिट आहे. तर ब्रँड हा सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे हे पण तुम्ही सोशल मीडियावरून लोकांना पटवून देऊ शकता की मला आद्या घ्यायचंय आणि ते तुम्हाला सुद्धा ऍक्सेसिबल आहे आणि सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे, हे तुम्ही सोशल मीडियाच्या थ्रू कन्वे करू शकता. मला सागर ऍक्च्युली हा प्रश्न विचारायचा की आता आपण सगळ्या ओव्हरऑल ब्रँडिंग बद्दल बोललो, डिझाईन बद्दल बोललो, ह्या सगळ्या गदारोळात ग्रामीण भागातील मुलांकडं किंवा मुलींकडं काय ऍडव्हान्टेज आहे? कारण का तिथे आता हा मुद्दा असू शकत नाही की एक्सपोजर नाहीये, रिसोर्सेस नाहीये, सगळं आहे, पण तरी काय अडतंय आणि काय ऍडव्हान्टेज आहे? ग्रामीण भागावर जायच्या आधी ब्रँडिंगची एक गोष्ट सांगतो फ्रॉम अ टेक्नॉलॉजी अँगल, सोशल मीडियाची, की सोशल मीडियाचा जर तुम्ही ॲग्री कराल, सोशल मीडियाचा अजून एक मोठा ॲडव्हान्टेज काय आहे ना सर, तुम्ही तिथं ₹1 खर्च केला ना
त्या 1 रुपयामध्ये किती लोकांनी पाहिलं, किती झालं, हे सगळे डिटेल कळतात. Yes. अगदी बरोबर आहे. जे जुन्या काळामध्ये नाही. होर्डिंग लावलं झालं, बरोबर. काही बाकी काय करायचं नाही. फायदा काय याचा की तुम्ही ट्राय अँड एरर चेंज करू शकता. म्हणजे आज मी 1000 रुपये लावले, हे नाही चाललं, दुसरे तिसरे. त्यामुळे सोशल मीडिया ही रिस्क फ्री आहे. कारण टेलिव्हिजनला दिले, न्यूजपेपरचे लिफलेट लागले, माहिती नाही ते जाणार आहेत का नाही पेपरमध्ये. तर हा फार मोठा ऍडव्हान्टेज. फीडबॅक त्याचा हा, Perfect. त्यामुळं टँजिबल आरओआय चेक करतात. हा. ट्रान्सपॅरंट आरओआय आहे. 100% तुम्हाला ऍट्रिब्युशन मिळतो. म्हणजे मी 100 रुपये लावले तर माझ्या किती मिळाले हे क्लिअर कळतं. Yeah. असं कुठे कळत नाही मीडियामध्ये. Yeah. आता ग्रामीण भागात की काय ऍडव्हान्टेज आहे आणि काय अडतंय. मला पर्सनली असं वाटतं की ग्रामीण भागातली लोक शहरी भागातल्या लोकांपेक्षा जास्त रिस्क टेकर आहेत. ओके. दुसरी गोष्ट जे ऑन्टरप्रिनरला लागतं की फेलियरमधनं उठण्याची ताकद ही ग्रामीण भागात खूप जास्त आहे. ओके. आणि परत ह्याच्या रिलेटेडच की त्यांना लूज करायला काहीच नाही. हरायला ओके, काहीच नाही. त्यांची लाईफस्टाईलच इतकी सिम्पल आहे ना, ते 2 वर्ष बिझनेसमध्ये जरी प्रॉफिट नाही झाला तरी टिकू शकतात. वाव. क्या बात आहे. हे महत्वाचं आहे. आणि लास्ट चांगली गोष्ट जी कायम मी सांगतो की त्यांच्यासारखं हार्डवर्किंग कोणीच नाही. ओके. आणि नुसतं हार्डवर्किंग नाही की हार्डवर्किंग विदाउट एनी रेकग्निशन. आपल्या सिटीमध्ये 12 तास काम केलं तर तो 10 लोकांना सांगणार, हे रे मी आज 12 तास काम केलं. तोच जर ग्रामीण भागातला एखादा मुलगा असेल, त्याला हा नोशनच नाहीये की मी 12 तास केलं म्हणजे खूप काहीतरी भारी केलं. राईट. त्याच्यासाठी काम आहे. शनिवार रविवार 12 तास रात्र असं काही नाही. हे झाले ऍडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस मला पर्सनली वाटतं आणि त्याच्यावरच आम्ही काम करतोय, जे आपण रेसी इनिशिएटिव्ह लॉन्च केला, की त्यांना मेंटर्स नाहीयेत. त्यांच्यासाठी टीव्ही ऍक्टर्स, पॉलिटिशियन हेच रोल मॉडेल आहेत अनफॉर्च्युनेटली. त्यांच्यासाठी सरांसारखे मॅमसारखी लोक रोल मॉडेल्स दिसले पाहिजे. आणि नुसते रोल मॉडेल्स नाही, हे हेलिकॉप्टर चालवतात, ह्यांच्याकडे मर्सिडीज आहे, ह्यातनं पण पैसे कमवता येतात, हे रोल मॉडेल्स आपल्याला पुढे नेले पाहिजे. दुसरं, त्यांच्याकडे ऍक्सेस नाहीये. किती म्हणा ChatGPT आहे, पण त्यांच्याकडे ह्या नॉलेजला, आता तुमच्यासारख्या या पॉडकास्टने ऍक्सेस मिळतो, पण तरी पण हा जो 1-on-1 ऍक्सेस असतो ना, की अश्विनी मॅमकडे जाऊन विचारलं माझा बिझनेस असा अडकलाय, काय करू, हा जो ऍक्सेस तिथे नाहीये, हा अडथळा आहे. पण मला असं वाटतं की जर ग्रामीण भागातल्या माणसाने ठरवलं बिझनेस करायचा, तर त्याच्यासाठी काहीच अडथळे नाहीयेत. त्याला ऍक्सेस पाहिजे तर पुण्यात येऊ दे, कुठे जायचं जाऊ दे, पण सगळ्यात सक्षम तोच आहे बिझनेस करण्यासाठी. हे पर्सनली मला आणि मनापासून, मी ब्रँडिंगसाठी नाही, जेन्युअनली म्हणतोय. मला शेवटचा प्रश्न आहे, वेळेचा थोडासा आहे, सरांना विचारायचा, एस्पेशली कारण का तुमचा असा उद्योग आहे ज्याच्यात तशी खूप मोठी रिस्क आहे. आणि ऍक्च्युली जी मराठी म्हण आहे, अंथरूण बघून पाय पसरावे, आमचं अंथरूण नाहीच आहे विमान एवढं. तर तो विचार कसा आला तुमच्यात? आणि दुसरी गोष्ट, हा विचार कसा करायचा? अंथरूण बघून पाय पसरावाला भेद कसा द्यायचा? अंथरूण पाहून पाय पसराव्यावर माझा विश्वास नाही. माझं म्हणणं आहे की जेवढे पाय तेवढं अंथरूण घ्यावं. सो ते बाळाने जर ठरवलं की मी माझं जेवढं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरेल, ते बाळ मोठं होऊ शकत नाही. ह्या ज्या काही काही गोष्टी आपल्याला आपल्या वेन्समधून वाहतात, तशा एक एक करून आपल्याला काढायला लागतील. मराठी माणसाला धंदा करता येत नाही, कुठेतरी जाऊन चिकटायचं, आपल्याला सुरक्षित काहीतरी पाहिजे. कुठून येतो कॉन्फिडन्स? आत्ता तुम्हाला मी एक सोपं सांगतो. मी एका ठिकाणी बोललो होतो, धंद्यामध्ये माणूस अयशस्वी होण्याच्या शक्यता या धंद्यामध्ये नोकरीच्या तुलनेत कमी आहेत. 3 लाख लोकांनी साधारण MPSCची परीक्षा मागच्या वर्षी दिली, त्यातल्या 300 जणांना जॉब मिळाले. 2.5 लाख लोकांनी GST काढले, त्यातले थोडी 2.5 लाख फेल झाले. 2.5 लाखाचे GST ज्यांनी काढले, म्हणजे तेवढे जण धंदा करायला उतरले. मी असं गृहीत धरतो की त्याच्यातले निम्मे फेल झाले. तरी 1.25 लाख लोकांना जगण्याची ताकद तर दिली, सरकारने फक्त 300 जणांना दिली होती. त्यामुळे उद्योजकांना जगवण्याची, उद्योगाला जगवण्याची ताकद जी आहे ती सरकारपेक्षा जास्त आहे. नोकऱ्यांपेक्षा, म्हणजे सरकारपेक्षाही आणि नोकऱ्यांपेक्षा. दुसरी गोष्ट, मी या व्यवसायामध्ये कशामुळे आलो, तर मला असं वाटतं की तुम्हाला ना बॅरियर्स तोडत जावं लागतं.
माझ्या आजूबाजूला मी असं पाहत होतो की सगळेजण मध्यमवर्गीय होते, सगळेजण. म्हणजे प्रोफेसर आहेत, बँकेत काम करतात, सगळे झाडून मध्यमवर्गीय. मी ते जसं ते एक मध्यमवर्ग ना दुसऱ्या मध्यमवर्गाला जन्माला घालतो आणि त्याला म्हणतो असाच जग, पुढचा मध्यमवर्ग आपल्याला बनायचा आहे. मला असं एका मुमेंटला असं वाटलं, म्हणजे सुदैवाने माझे आई वडील दोघेही जण नोकरीमध्ये होते त्यावेळेला. मला असं वाटलं की आपण जर का आता त्यांचे सर्व्हिस बाकी होते 5-5, 7-7 वर्षे, पहिला विचार जो मनात आला तो असा आला, या धंद्यासाठी नाही, धंद्यात येण्यासाठी. तो विचार असा मनामध्ये आला की या दोघांची सर्व्हिस बाकी आहे, खायचे प्यायचे वांदे नाहीत, 5-7 वर्ष मी अजून रिस्क घेऊन, म्हणजे मी कष्ट करीन आणि माझी आई भाकऱ्या भाजेल अशी परिस्थिती नाही. आत्ता नाही रिस्क घ्यायची तर कधी रिस्क घ्यायची? जर एवढं सुटेबल असेल तर का नाही करायचं? एक भाग आहे. दुसरा भाग आहे, हे अगदी पक्क ठरवलेलं होतं. मला दिसत होते आजूबाजूला पिढ्यानपिढ्या माझ्या सगळ्या दिसत होत्या अशा, आणि सगळे मध्यमवर्गीय आहेत. मी असं ठरवलं की आपण श्रीमंत होऊ किंवा दरिद्री होऊ, या स्टेजला आपल्याला राहायचं नाही. आपल्याला काहीतरी वेगळं, आपल्याला ही लेवल बदलायची, ती साऊथला बदलू नाही तर नॉर्थला बदलू. आयदर बैलगाडी किंवा हेलिकॉप्टर, बदला काही रस्ता नाही. नंतर मला असं लक्षात आलं, म्हणजे हे जे आपण बोलतोय ना ह्याच्यामध्ये आपल्याकडे, म्हणजे शिवचरित्रामध्ये जितक्या गोष्टी आहेत ना, ते तानाजीने असं सांगितलं होतं की मागचे दोर कापून टाकलेले, बरोबर, त्याच्यानंतर जिंकले. आपल्या लोकांना ना जन्मल्यापासून त्यांचे हे दोर कापलेले आहेत हे सांगणारा तानाजीला, की बाबा रे, आता तू तुझ्या समोर 200 जणांचं सैन्य आहे, तुम्ही 20-25 हे नाही चालणार. सो ज्या मिनिटाला आपण स्वतःसाठी असं होऊ, आणि म्हणून आता दोर कापून टाकलेले, हे नाही जमलं तर मी आता परत गपचूप जाऊन कुठेतरी नोकरी करतो वगैरे असं नाही, याच्यातच करायचं. तर जिंकण्याशिवाय किंवा थोडंफार तगून राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आय एम शुअर जे कोणी आता कठड्यावरती बसले असेल त्यांनी उड्या टाकल्या असतील. आपण शेवटाकडे आलोय आता ऑलमोस्ट. मला फक्त अगदी सगळ्यांकडनं एक जे कोणी नवीन उद्योजक हा पॉडकास्ट बघतात, हे राऊंड टेबल बघतात, त्यांना तुम्ही इतकी वर्ष बिझनेसमध्ये आहात, व्यवसायात आहात, व्यवसाय इतक्या वेगवेगळ्या अंगानं पाहिलाय, तर त्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे अगदी एक वाक्यात जर आपण आलो. माझं लाडकं दरवेळचं आहे की विकलं जाऊ दे, न विकलं जाऊ दे, आजचा छान होता, वाईट होता दिवस, जे काय असेल, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर जावं लागणार आहे. आणि हे सगळ्या बिझनेसेसमध्ये कॉमन आहे. यू कॅन नेव्हर से की आजपासून मी नाही जाणार, असं नाही होऊ शकत. रोज उठायचं आणि शो अप इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, आणि दॅट इज वॉट आय ट्राय टू फॉलो, की काही झालं तरी गिव्ह अप नाही करायचं. माझं नेहमी असं आहे की सतत एक प्रेरणा लागते आपल्याला. तर तेवढ्या वर्षाचं जाणवं की सामर्थ्य ह्या चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर गिरायकामध्ये जर का आपण देव बघितला आणि त्याचं सगळं चांगलं पण बघितलं तर आपण नक्की यशस्वी होऊ. मला वाटतं की ज्याला बिझनेस अजून चालू करायचा आहे त्याच्यासाठी हे राहील की तू चालू कर. देयर इज नो राईट टाइम. आज नाही तर चालू कर. आणि दुसरं ज्यांनी केलं आहे त्याला एक राहील की जर बिझनेस करायचा आहे तर मोठा विचार कर, विजन मोठं ठेव. करायचं तर मोठं कर, नाही तर करू नका. सर जसं म्हणाले, करायचं असेल तर हेलिकॉप्टर, बैलगाडीचा विषयच नाही. हा, आय थिंक पॅशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जे काय पॅशन आहे ते शोधून काढा. तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, शेजाऱ्यांना पॅशन आहे तेच तुमचं पॅशन नसतं. तर योग्य पॅशन योग्य वेळेला शोधून काढा आणि सुरू करा, लगेच सुरू करा. डोंट वेट. आता जे हा एपिसोड पाहतायत त्यांच्या मनामध्ये जर चुकून जरी असं आलं असेल की आपण व्यवसाय करून पाहिला पाहिजे, तर त्यांच्यासाठी मी एवढंच सांगतो की ऍक्च्युली तुम्ही काल सुरू करायला हवं. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. जे कोणी, म्हणजे आम्ही सुद्धा आता कॉन्टेंट क्रिएशनचा व्यवसायच करतोय आणि आम्ही सुद्धा जितक्यांदा वेगवेगळ्या उद्योजकांसोबत बोलतो त्यावेळेस आम्हालाही वेगळ्या नव्याने खूप गोष्टी कळतात आणि ते सगळं आम्ही आमच्या व्यवसायात आणण्याचा पण प्रयत्न करतो. तर जसे प्रेक्षकही नवीन उद्योजक आहेत तसे आम्हीही नवीन उद्योजक आहोत आणि तुमच्याकडनं बरंच ऐकायला शिकायला मिळालं. तर खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. खाली कॉमेंट्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील तर त्याही द्यायला विसरू नका. पुन्हा एकदा पूना गाडगीळ आणि सन्स यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या या दिग्गजांना एका मंचावर आणून या एवढ्या सगळ्या लवाजम्यात, या एवढ्या मोठ्या सेटअपमध्ये हा राऊंड टेबल करता येणं शक्य होतं. तर खूप खूप आभार त्यांचेही. धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता तरी सबस्क्राईब करा. धन्यवाद. लो बसावा.